तो स्टँड करून माननीय डॉक्टर पद्मराव श्री नानासाहेब चितळे, माननीय डॉक्टर कुलने, माननीय श्री दानवकर, माननीय डॉक्टर अनिल अगाक्षे, माननीय श्री श्रीकांत देवरकर, श्री अशोकराव टोपळे, सर्व बेळसेचे श्रोतेगण, बंधू भगिनींनो, आज मी म्हणल्याप्रमाणे माझा एक आयुष्यातला सन्मान समजतो आणि मी एक निमित्त आहे. मला वाटतं की आमच्या सगळ्या सशस्त्र सेनानींच्यासाठी एक सन्मान प्रसंग व्याख्यानमालेला उद्घाटनासाठी मला इथे बोलवलं. इथे आमचं डॉक्टर रोडी. सर्वप्रथम माननीय कैलासवासी वासुदेव शास्त्री खरे ज्यांच्या नावाने खरे मंदिर या प्रांगणामध्ये आपण आहोत, त्याचप्रमाणे कैलासवासी श्रीकृष्ण क्षीरसागर आणि माननीय कैलासवासी वसंतराव आकाश यांच्या स्मृतीस मी वंदन करतो आणि माझं व्याख्यान सुरू करतो. आताच जसं अशोकरावने सांगितलं तसं 2-1 महिन्यापूर्वी जेव्हा बालाकोटचा हल्ला झाला, एक चांगली कामगिरी झाली आणि त्या कामगिरीनुसार मी आज राष्ट्रीय सुरक्षा पण अर्थातच जास्त करून वायुसेनेबद्दल बोलणार आहे. कारण तुम्ही पण उत्सुक असाल की कसा हल्ला झाला आणि त्याबद्दलचे काही काही जे विषय आहेत. माझ्या भाषणात बरेच काही काही इंग्लिश शब्द ऐकाल, कारण एक्झॅक्टली मराठीतले शब्द माहिती नाहीयेत. फॉर एक्झाम्पल स्टँड ऑफ म्हणतो म्हणजे, आणि त्याच्यासाठी मी सुरुवातीला सांगतो आपण जेव्हा कित्येक वर्षांपूर्वी स्टोन एज मध्ये त्यावेळेला कुस्ती करायची, जास्तीत जास्त दगड घालायचे डोक्यामध्ये, त्याच्यापेक्षा आपल्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे तुम्हाला असं सशक्त असायला पाहिजे. पण त्यानंतर लगेचच जेव्हा त्यावेळेला एक भाला आला, एक बाण आला आणि त्या बाणला जर तुम्ही किंवा भाल्याला एखादं विषारी काही तुम्ही द्रव्य तिथे लावलं तर इव्हन 4 फूट जो आफ्रिकेमध्ये पिग्मी झाड म्हणतात, तो एक 6 फूट 6.5 फूट जे ब्रिटिश आफ्रिकामध्ये येत होते त्यांनाच त्यांच्यावरती हल्ला करू शकत होता. याला आम्ही स्टँड ऑफ केपेबिलिटी म्हणतो. म्हणजे जवळ याची जरूरच नाही आणि त्यामुळे याला आम्ही म्हणतो की ही पहिली टेक्नॉलॉजीची एक इंग्लिश वर्ड आहे, तो रेव्होल्युशन इन मिलिटरी अफेअर्स. प्रत्येक वेळेला जेव्हा मिलिटरीचं युद्ध असतं त्यावेळेला शत्रूवरती तर तुम्हाला काही वर्चस्व आणायचं असलं तर एक चांगली टेक्नॉलॉजी लागते. आणि तुम्ही बघा की कालखंडाने खूप निरनिराळ्या अशा गोष्टी झालेल्या आहेत. अगदी सुरुवातीला म्हणजे हे तर दोन सांगितलंच नाही मला, पण चायनीने जेव्हा पॉडराईट आणला त्याच्यानंतर सगळा दारूगोळा झाला. नंतर फर्स्ट वर्ल्ड वॉर मध्ये टँक्स आले, सबमरीन झाल्या आणि त्याचप्रमाणे आजकाल म्हणजे मागच्या शतकामध्ये मायक्रोचिप आला, ज्याच्यामुळे सायबर वॉरफेअर ज्याला म्हणतो आपण फार महत्वाचं झालं. अशा तऱ्हेने टेक्नॉलॉजी फार महत्वाची झालेली आहे कुठल्याही युद्धामध्ये. आणि ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा 1903 मध्ये पहिलं विमान उठलं, त्याला आता 116 वर्ष झाली आहेत, यांनी सुद्धा एक रेव्होल्युशन इन मिलिटरी अफेअर्स आणले. आणि नेहमी असंच असतं की कुठलाही शोध लागला की तो चांगल्यासाठी पण वापरला जातो, पण त्याचबरोबर काही दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरला जातो. त्यामुळे एक म्हणणं आहे जसं की वायू विमान आल्यामुळे काय झालं की तुम्हाला टेकडीच्या पलीकडे काय ते लगेच दिसायला नाही, ते इतके दिवस कळत नव्हतं काय. त्याचप्रमाणे जे जे काही दूर अंतरावरती होते ते तुम्हाला चटकन जवळ देतात, ज्याला आपण म्हणतो की डायमेन्शन ऑफ टाइम डिस्टन्स गॉट रिड्यूस्ड. पण ह्या सगळ्यामध्ये म्हणलं जेव्हा कुठलीही चांगली गोष्ट होते त्यावेळेला वाईट पण गोष्टी होतात. त्यामुळे
एकमोठ आहेत या कॉन्ट्रॅक्टिंग बाउंड्रीज मध्ये इट इज अनफॉर्च्युनेट दॅट पीपल आर ड्रिफ्टिंग अपार्ट. आणि त्यामुळे पहिल्या महायुद्धात जेव्हा जर्मन्स फ्रान्स पासून एका दगडी अशी मोठी त्यांची भिंत होती त्याच्या मागे, जसं आपल्याकडे कुठल्याही गडांवरती जाताना किंवा त्या किल्ल्यामध्ये जाताना अशी बाहेर अशी विहीर किंवा बोट असते, अशा तऱ्हेच्या बऱ्याच गोष्टी सतत अजून सुद्धा आहेत इस्रायल मध्ये किंवा अजून ठिकाणी आहे. अशी ती सिक्रेट लाईन म्हणून होती. जर्मन्स वाटत होतं की ते फ्रान्सला नक्कीच हरवतील, पण हे विमान आलं आणि वरतून त्यावेळी बॉम्ब होते आणि हँड ग्रेनेड वरतून टाकले आणि जर्मन्स हारले. आणि त्यामुळे अशा तऱ्हेची ह्याला सुद्धा एक रेव्होल्युशन इन ती जी एअर पॉवर आहे, वायुसेनेची जी ताकद आहे ती किती ऑफेन्सिव्ह. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आम्हाला नेहमी सशस्त्र सेना म्हणा, आम्हाला संरक्षण सेना म्हणू नका. संरक्षण म्हटलं की एक प्रकारची तुम्हाला मानसिक कमकुवत आहे. कुठलाही खेळ जरी बघितला तरी सुद्धा, मी फुटबॉलचं उदाहरण दिलं तुम्हाला, तर समजा 11 जण स्वतःच्या गोलमध्ये असले, एखादा वेळेस तुमचा परिस्थिती तुमच्यावरती गोल करू शकणार नाही, पण तुम्ही कसे जिंकणार, तुम्हाला पुढे जाण्यास लागतं. आणि त्यामुळे संरक्षण न म्हणता सशस्त्र सेना म्हणा, डिफेन्स फोर्स म्हणायच्या ऐवजी आर्म फोर्सेस म्हणा. आणि ही मानसिकता मी म्हणतो की आता सगळ्या भारतीयांमध्ये आहे, तरुणांमध्ये नक्कीच आहे की आपण काहीतरी असं केलं पाहिजे ज्याच्यामुळे सारखं दुसऱ्यांनी आपल्यावरती आक्रमण करायचं नाही, की आपण त्याला प्रत्युत्तर देऊ किंवा त्याच्या आधीच काही ऍक्शन देऊ, जसं बालाकोट मध्ये झालं. आणि त्याचप्रमाणे इट इज स्ट्रॅटेजिक इन नेचर. त्याचा इफेक्ट खूप मोठा आहे. पण बालाकोटचा इफेक्ट खूप मोठा आहे. जरी एक दिवसाची ती कारकिर्दी होती तरी सुद्धा इफेक्ट फार मोठा आहे. त्याच्यावरती नंतर अजून काही बोलायचं. एक पहिलं उदाहरण मुद्दाम का सांगतो की मी 1 वर्षासाठी अमेरिकेचा कोर्स केला टिकेंड ब्रँड मध्ये. तुम्हाला माहिती आहे पाकिस्तान अमेरिकेचे संबंध खूपच चांगले होते आणि आतापर्यंत होते. आणि आम्ही दरवेळी म्हणजे मी 3रा विद्यार्थी होतो आणि आम्ही सांगायचो आमच्या अमेरिकन लोकांना की आमचा सिद्ध आहे तिथे सगळं काय जे आपण टेररिझम म्हणतो तो तिथून सगळा उद्भवतो. पण ते ऐकायला तयार नव्हते. जोपर्यंत त्यांच्या स्वतःच्या टॉवर्सवरती अटॅक झाला आणि नंतर त्यांनी मग डिक्लेअर केलं इट विल बी वर्ल्ड वॉर ऑन वर्ल्ड टेररिझम. त्यामुळे मग अफगाणिस्तानमध्ये आले वगैरे वगैरे. अर्थात जे मला आवडत ते फारसं ते म्हणजे वैमानिक विरहित विमान हे सुद्धा एक कदम आहे झालेलं. त्याला मागच्याच वर्षी 100 वर्ष झाली. त्याला ड्रोन्स म्हणतात किंवा अनमॅन्ड एरियल व्हेकल्स म्हणतात. ती फार आता एक महत्वाची झालेली. त्याला रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आपण पुढच्या गोष्टी म्हणतो ते आम्ही ऑलरेडी आमच्या सैन्यामध्ये असतात. आता हे जे प्रिडेटर आहे ते एखाद्या माणसाला अधिक लक्ष करतात. आणि याच्यासाठी म्हणजे तुम्हाला अवकाशात जे उपग्रह असतात त्याचं कम्युनिकेशन, इमेजिंग ह्या सगळ्या गोष्टी तर मिळतातच, पण कित्येक दूर तुम्ही ऍक्च्युली त्या रणभूमीपासून दूर असतात. म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी टॅम्पा फ्लॉरिडा मध्ये असते, अशी मेडिकली फिट राहायची जरूर नाही. जशी आम्हाला खूप महत्वाचं असतं मेडिकली फिट पायलट्स राहण्याचं, पण ती तशी नसली सगळं ह्याच्यामध्ये चांगली असली कम्प्युटरमध्ये आणि ह्याच्यामध्ये, ती तिथून लक्ष करून एखाद्या माणसावर लक्ष करू शकते. आपण आता हे प्रेडेटर पण विकत घेतो आहोत. त्याचप्रमाणे आपण इस्रायली अशी विमानं हेरॉन म्हणून ती पण घेतो आणि आपण स्वतः डीआरडीओ मध्ये रुस्तुम म्हणून आहे ती पण आपण स्वतः प्रगतीशील त्याच्यामध्ये आहोत. तुमची मदत लागायचं हँग करता येईल. त्याचप्रमाणे मिसाईल्स ना अर्थात सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं V1 V2 आणि आता अग्नी आपण जे केलेलं लक्षात आहे त्याला पण 75 वर्ष झालं. एक आख्यायिका तुम्ही ऐकली असेल ग्रीक मध्ये की त्याला
पहिल्यांदा विमान चालवायचं किंवा पक्षासारखं उडायचं होतं, त्यांनी आपल्याला पंख लावून घेतले मेणाचे, आणि तो सूर्याकडे जेव्हा उडला त्यावेळेला ते मेण वितळलं आणि तो जमिनीवरती खाली पडला. पण आजकाल खरंच तसं शक्य आहे. ते जे उंचीकडे पिक्चर आहे आणि त्याचं मला ते दुबईवरती दोघा जणांनी उडी घेतली आणि तुम्हाला चित्र दिसेल अगदी जसं जेम्स बॉन्ड पिक्चर मध्ये असतं तसं आता हे सुरू झाले. आणि थोड्याच वेळाने स्पेशल फोर्स आहेत जे कमांडोज असतात, म्हणजे आपण जसं उडीमध्ये अटॅच केला वगैरे पिक्चर बघितला उडीचा, ते अशा तऱ्हेचे जे करू शकतात. त्यामुळे टेक्नॉलॉजी म्हणलं तसं एक खूप मोठी उडी घेते. त्याचप्रमाणे बऱ्याच काही नवीन शोध चालत आहेत. आता न्यूक्लिअर इंजिन सुद्धा वापरण्याचा शोध चाललेला आहे. आपल्या एक भारतीयांनी शिवकर करपडे त्यांनी पण एक विमान ह्या 1903च्या आधी चपाटीवर उडवलं असं सांगण्यात येते. दुर्दैव असं की आपल्याकडे त्याचे काही सायंटिफिक पुरावे नाहीये. नाही तर आपल्याकडे पुष्पक विमान वगैरे आपल्याकडे विमानशास्त्र वेदांमध्ये आहे, पण त्याच्यातनं कुठला असं तुम्हाला एक्सपेरिमेंट दाखवत आहे. आणि त्यामुळे अजूनही त्याच्यावरती सगळे जे बाहेरचे किंवा भारतातले सायंटिस्ट आहेत ते त्याबद्दल बोलत नाही. पण एक पिक्चर सुद्धा निघालेला होता हवाई झाला म्हणून. ही जी आपली भारतीय परंपरा आहे त्याच्यावरती आता डेक्कन कॉलेजमध्ये बऱ्याच ठिकाणी संशोधन चाललेलं आहे की आपण कसे कित्येक सायंटिफिक गोष्टी आपल्याकडे होत्या म्हणजे आपण आता पुराव्यासह वापरू शकत नाही. आणि अशा स्थितीमध्ये भारतीय वायुसेनेचा 1932 म्हणजे स्वातंत्र्यामध्ये उगम झाला. 27 वर्ष झालेली आहेत. आणि त्याच ऑक्टोबर मध्ये जे.आर.डी. टाटा पहिल्यांदा कराचीहून मुंबईला आले आणि त्याची जी टाटा एअरलाईन होती ती आता एअर इंडिया झालेली आहे. आणि अशाप्रमाणे जे भारतामधलं दोन्ही एक मिलिटरी एव्हिएशन आणि सिव्हिल एव्हिएशन 1932 मध्येच त्याची सुरुवात झाली. आतापर्यंत कित्येक लढाया झालेल्या 4000 पेक्षा जास्त म्हणजे रेकॉर्ड आहे. पण एक लक्षात ठेवा की जेव्हा दुसरं महायुद्ध झालं 47 मध्ये थांबलं त्याच्यामध्ये जवळजवळ 3.5% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन नाही त्यांना मरण आलं. आणि हे फार महत्वाचं आहे मी सांगण्याचं कारण की त्याच्यानंतर 2च वर्षामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि हा जो आकडा आहे त्याचा त्यावेळेच्या लिडरशिप वरती काही ना काहीतरी परिणाम होता. म्हणून आपण जेव्हा नॉन व्हायलन्स नॉन अलाइनमेंट अशा गोष्टी जेव्हा बोलतो तो आपल्या देशाचा उगम झाला तेव्हा त्या सगळ्या पॉलिसीज होत्या. त्याच्यामध्ये ह्याचं एक फार महत्वाचं आहे की त्या लोकांना वाटत होतं की लढाई फार वाईट असते. अर्थातच ती वाईट असते. म्हणजे जसं वॉर अँड पीस म्हणून आउटस्टँडिंग लिडर आहे की आपण इथे बसलेलो आहोत सगळेजण आरामात. त्याचं कारण असं की इथे कुठे लढाई चालली नाही. अफगाणिस्तानमध्ये होत नाही, इराकमध्ये होत नाही, सिरियामध्ये होत नाही, इव्हन पाकिस्तानमध्ये कित्येक ठिकाणी होत नाही. पण इथे आपण आरामात बसू शकतो त्याचं कारण आपण सशक्त आहोत आणि मग समृद्धीकडे बघतो. आणि त्यामुळे लढाई नक्कीच होऊ नये कारण लढाईचा उद्देश फक्त शांतताच असतो. आणि त्यामुळे त्यावेळेच्या लिडरशिप एक प्रकारचं मानसिक असं वाटत होतं की नको आपण ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घालायला नको, त्याच्यामध्ये उत्पादन जे लष्करी आहे त्याच्यामध्ये फारसं ह्याच्यामध्ये जायला नको. आणि ती त्यावेळेची एक भूमिका होती. अर्थात कित्येक लोकांना माहिती नाहीये जसं सुभाषचंद्र बोस त्यांच्याबद्दल आता बरंच काही संशोधन चाललेलं आहे की त्यांचं कसं योगदान या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होतं. आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्यवीर सावरकर मी ज्या संस्थेचा विद्यार्थी आहे महाराष्ट्र सोसायटी हा अध्यक्ष पण आहे ते क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ज्यांनी आता आम्हाला 160 वर्ष होणार महाराष्ट्र सोसायटीला. अशा तऱ्हेचे भगतसिंग राजगुरू असे कित्येक जे क्रांतीवीर होते. आणि 46 मध्ये मे महिन्यामध्ये भारतीय नौदल त्यावेळेचं जे ब्रिटिशच्या खाली होतं त्यांनी एक म्युटिनी केली बॉम्बेवर आणि त्यांना आर्मी आणि एअरफोर्स जॉईन होणार. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जवळजवळ 2.5 मिलियन म्हणजे 25 लाख भारतीय सैनिक तिथे होते आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणे आपली शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे हा मुद्दा कित्येकदा बोलला जात नाही की जेव्हा ब्रिटिशांनी आपल्याला इंडिपेंडन्स दिलं स्वातंत्र्य दिलं
त्यावेळेला हे जे सगळं पार्श्वभूमी होती की आता हे 25 लाख असे जे सगळे जण आहेत ते जर समजा आपल्या 5,000 4,000 ब्रिटिशांच्या विरुद्ध उभे राहिले तर काय होईल. आणि मला वाटतं हा सुद्धा एक मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की त्यामुळे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. आपले जवळ 26,000 सैनिक वीरगतीला पावलेले 3 वेळे म्हणजे 47 पासून पाकिस्तान बरोबर चायना बरोबर बाकीच्या ऍक्शन मध्ये. आणि त्याचप्रमाणे आतंकवाद त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं सिक्युरिटी पर्सनल 2,200 बरोबर तितकेच, कारण मागच्या वर्षीचा आकडा आहे वीरगतीला गेलेले. आताच नुकता जो गडचिरोली हल्ला झाला त्याच्यामध्ये 14 जण गेले. अशा तऱ्हेने एक खूप अशी मला म्हणायचं की ह्या लोकांनी आपली कामगिरी आपल्या देशासाठी केली आहे आणि त्याचे स्वतः बलिदान दिले. 1947 यांचा नेहमी सरदार वल्लभभाई पटेल यांचा दाखवत असतो स्टॅच्यू किंवा त्यांचा फोटो. कारण मला वाटतं इथे सुद्धा एक संस्थान होतं, इथे जवळपास बरीच संस्थानं होती. अशा तऱ्हेचे 556 संस्थानं त्यामुळे एकत्र करून आज आपला भारत देश एकत्रित आहे. 29 अशी राज्य आहेत, 7 युनियन टेरिटरीज आहेत आणि ज्याला युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो. म्हणजे कित्येक जण मला विचारतात की तुमच्या देशाचं नाविन्य काय आहे, असं मला कळलं नसते कसे तुम्ही एकत्र राहता. तिकडे आसाममध्ये लोक आहेत, नागालँड मध्ये, तिकडे तुम्ही भाषा तर कित्येक आहेत तुमच्या, पण एक अशी जी एक सांस्कृतिक नाळ आहे आपल्यामध्ये ती फार महत्वाची आहे. आणि त्यामुळे जेव्हा शेवटी म्हणला होता की मला तरी वाटतं की इंडियामध्ये एक इमॅजिनेशन आहे, जसे इक्वेटरवरती काही अशी कोणी लाईन आखलेली नाहीये. इंडिया सुद्धा नक्कीच थोड्याच वर्षामध्ये त्याचं पुन्हा एकदा सगळं विभाजन नुसतंच नाही पण कित्येक काय काय गोष्टी होती. आणि ह्या पार्श्वभूमीवरती आपण आज मी सगळ्यांना म्हणत असतो की प्राऊड या इंडियन्स आणि आपण एकत्र आहोत आणि असेच राहणार आहोत वर्षानुवर्ष. पण माननीय अटलजी त्यांनी म्हटलंय तसं की तुम्ही तुमचे दोस्त बदलू शकता, मित्र बदलू शकता, पण तुमचे शेजारी बदलू शकता नाही. अर्थात इथे ऍडव्हर्टिजमेंट आहे, कित्येक जण एखाद्या अपार्टमेंट घेऊन दुसरीकडे जाऊन राहू शकतात, पण पाकिस्तानला तुम्ही कुठे काढू शकत नाही किंवा चायनाला कुठे काढू शकत. त्यांच्याबरोबर आपल्याला राहायलाच लागतंय. आणि त्यामुळे मी आज जास्त करून पाकिस्तान आणि चायनाबद्दल बोलणार आहे. आपला हा जो डावीकडचा देश आहे त्यांनी स्वातंत्र्य झाल्यानंतर फक्त 10 आठवड्यामध्ये विश्वासघात केला. पताका पाठवले काश्मीरच्या खोऱ्यामध्ये. आणि जेव्हा 26 ऑक्टोबरला 47 श्रीनगर पासून 20 मैलावरती जेव्हा ते पाकिस्तानी होते त्यावेळी महाराजा हरिसिंग ऍक्सेप्ट केलं आणि साईन केलं. त्याच रात्री आमची विमान उडाली कॉलमहून म्हणजे दिल्लीहून आणि ते सैनिक घेऊन गेले श्रीनगरला. खूप लढाई झाली. आपण कित्येक पाकिस्तानी नुसतं मागे पाठवलं नाही तर आपण कित्येक आपला भूभाग करत घेतला. पण मी म्हणतो असतो पहिल्यांदाच की स्वातंत्र्यानंतरचा हा पहिला इतिहास आणि भूगोल आपल्या विरुद्ध गेला. कारण आपल्याला जेव्हा युद्ध आपण थांबवलं, युद्ध कसं थांबायचं, मी जिंकत असताना आपण कसं युद्ध थांबायचं ही पण एक कला असते. आपण बऱ्याचशा वेळेला ती कला आपल्या आत्मसात केली नाही आणि त्यामुळे आपण जेव्हा युद्ध थांबवलं त्यामुळे एक तृतीयांश भाग आज सुद्धा पाकिस्तानकडे आहे. म्हणून मी म्हणतो की स्वातंत्र्यानंतरचा पहिला इतिहास भूगोल बदलला आणि तो सुद्धा आपल्या विरुद्ध. आणि त्यावेळेला लगेच लक्ष गेलं पाकिस्तानकडे. जे जे काही घ्यायची काय घ्यायचं ते फक्त पाकिस्तानकडे. चीनकडे कोणी लक्षच दिलं, पण हिंदी चिनी व्हायला त्यावेळेला खूप जोरात चाललेलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरती आता कित्येक चायनीज लिटरेचर बाहेर येते. तशी महोत्सव तुमची हलाखायची परिस्थिती झाली. तिथे ड्राऊट होता, दुष्काळ होता. त्यांनी कोरिया वॉर नंतर चायना आणि रशियाचे संबंध इतके वाईट होते की त्यांनी त्यांना स्पेअर पार्ट त्यांच्या विमानाचे द्यायचे बंदी केली.
आपल्याला एक कुठला भ्रष्टाचार जसं एक शाप आपल्याला मिळालेलं तसंच एक दुसरा शाप कुठला आहे तो म्हणजे आपला इंटेलिजन्स फेलियर. आणि मला वाटतं आपली सर्वांची त्याच्यामध्ये जबाबदारी आहे, एस्पेशली जेव्हा आपण आतंकवादाबद्दल बोलतो. त्यावेळेचा जो इंटेलिजन्स फेलियर होता त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं त्यावेळेच्या लिडरशिपला की चायनीज एअरफोर्स खूप स्ट्रॉंग आहे. परवाच एक आर्टिकल बाहेर आलेलं आहे की आता तुम्ही तिबेटमध्ये जे काही यंगस्टर बघत असलात तर तिबेटमध्ये खूपच चायनाने प्रगती केली आहे. रोड्स आहेत, एअरपोर्ट्स आहेत, नो एअरफील्ड आहेत. त्यावेळेला एक एअरफील्ड होतं ते सुद्धा लास्टमध्ये पलीकडे. पण बंगालचे त्यावेळेचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांनी पत्र लिहिलं जवाहरलालना की प्लीज तुम्ही इंडियन एअरफोर्स वापरू नका, कारण जर वापरला तर कलकत्त्यावरती बॉम्ब पडतील. कारण त्याची पार्श्वभूमी जॅपनीज कॅरियर व्हायझॅक मध्ये आलेल्या होत्या. त्यांनी व्हायझॅक वरती हल्ला केला होता, त्यांनी कलकत्त्यावरती पण एक दोनदा हल्ला केला होता. आणि म्हणलं तसं त्यावेळेच्या लिडरशिप वरती हे सेकंड वर्ल्ड वॉरचा एक गडा असणार. पण मी नेहमी म्हणत असतो की बॅटल ऑफ ब्रिटन जेव्हा झालं सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये तेव्हा कोणी म्हणलं नाही की आपण नको आपली विमानं जर्मनीमध्ये पाठवायला, कारण ते जर्मन आपल्यावरती हल्ला करतील. कारण युद्धामध्ये ह्या गोष्टी होतातच. जर आपण इंडियन एअरफोर्स त्यावेळेला वापरलं असतं, आपण जर इंडियन एअरफोर्स त्यावेळेला वापरलं असतं. थँक्यू. यू फॉलो मराठी? येस. हो, गुड. सो आय एम टॉकिंग ऑन 1962 वॉर. तुम्हाला माहिती आहे की 62 मध्ये तेजपूर आसाम आहे, तिथे जवळपास चायनीज सैनिक आलेले होते. आपण जर इंडियन एअरफोर्स वापरला असता की त्यांच्यावरती अटॅक कधी नाही केला, पण जे त्यावेळेचे जे रस्ते अरुणाचल मधले आहेत त्यांना नुसतं कडा कोसळल्या असते त्या रस्त्यांवरती, तर हे चायनीज 3000 जवळजवळ होते परत जाऊ शकले नसते. आणि जर ते कैदी झाले असते तर आज जे आपण चायना बरोबरचा आपला जो काही संबंध आहे, डायलॉग आहे, बॉर्डर इश्यू आहे, ते एक वेगळ्या तऱ्हेने त्याचं स्वरूप झालेलं असतं. आणि त्यामुळे मी म्हणत असतो की दुसऱ्यांदा स्वातंत्र्याच्या नंतर आपला इतिहास आणि भूगोल बदलला आणि तो आपल्या विरुद्ध कित्येक हजार स्क्वेअर किलोमीटर अरुणाचल मध्ये चायनाने घेतलेलं आहे आणि अर्थात अक्साई चीन मध्ये घेतलेलं आहे, ज्याच्यातनं एक रोड आता गोदावरला जातो. मी बऱ्याच चायनीजना भेटत असतो कित्येक सेमिनार्स मध्ये. ते म्हणतात आम्ही अरुणाचल जाऊ, ते साऊथ तिबेट म्हणतात. त्याच्याबद्दल आम्ही एखाद वेळेस इकडे तिकडे बोलू. अक्साई चीन कधीच परत देणार नाही आणि ते एक पाठ त्यांच्यासाठी फार महत्वाचं स्ट्रॅटेजिक असं हे आहे, त्याबद्दल ते नंतर बोलतो. पण म्हणलं तसं हा दुसऱ्यांदा आपल्या विरुद्ध गेलेला इतिहास आणि भूगोल. आणि जेव्हा 20 नोव्हेंबर 62 मध्ये चीनी जेव्हा परत जात होते त्याच रात्री महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण त्यांनी संरक्षण मंत्र्याची धुरा घेतली. मी यांच्याबद्दल खूप चांगलं ह्यासाठी सांगतो की पहिली गोष्ट त्यांनी काय केली असेल तर समन्वय फार महत्वाचा असतो. त्यावेळेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघा की 62 मध्ये सगळ्यांचं मोराल जाऊन झालेलं होतं. लता मंगेशकरचं फेमस गाणं आहे, हे मेरे वतन के लोगो. सगळ्यांना डोळ्यात अश्रू. आपल्या सगळ्या सैनिकांची सगळ्यांची अशी मोराल ज्याला म्हणतात ते कमकुवत झालेलं. या पार्श्वभूमीवरती त्यांनी या सगळ्यांचा समन्वय आणला. त्याच्यामध्ये ब्युरोक्रॅट्स, मिलिटरी आणि पॉलिटिशियन्स एका टेबलावरती बसायचं आणि खरं बोलायचं. आणि त्यामुळे 2.5 वर्षामध्ये आपण पुन्हा एकदा सक्षम झालेलो. आणि त्यामुळे मला वाटतं की हे फार मोठं उदाहरण इतिहासाचं आहे. आणि मी म्हणेन की आज इथं वॉर्ड लेवलवरती कुठल्याही लेवलवरती समन्वय झाला तर मला वाटतं भारत देश कुठल्या पुढे जाईल. खरं बोललं पाहिजे, स्पष्ट बोललं पाहिजे आणि डिसिजन जे सगळ्यांना अनुकूल असे आहेत ते डिसिजन घेतले पाहिजे. आणि त्यामुळे तुम्ही जर एक पिक्चर बघितला यशवंतरावांचं बायोपिक झालेलं, त्याच्यावरती तुम्ही लक्षात येईल की जनरल चौधरी जेव्हा छाम मध्ये पाकिस्तानी टँक येत होते त्यावेळी जनरल चौधरी यशवंतरावांच्या ऑफिसमध्ये गेले. मार्शल अर्जुन सिंग आमच्या एअरफोर्सचे त्यावेळेचे जे चीफ होते त्यांना घेऊन, आणि त्यांना ते म्हणले की आम्हाला त्या एअरफोर्सची जरूर आहे. त्यांनी फोन उचलला, शास्त्रीजींना फोन करायचा प्रयत्न केला. शास्त्रीजी बिझी होते. त्यांनी स्वतः निर्णय घेतला, ओके अर्जुन गो हेड, यूज द एअरफोर्स. ही जे तुम्हाला तत्परता लागते, कारण म्हणलं तसं भारतीय वायुसेना किंवा कुठल्याही वायुसेनेचं तत्परता हे फार महत्वाचं असतं. आणि त्यांनी त्याला सांगितल्यानंतर
साधारणपणे 2-3ची वेळ होती दुपारची. आणि त्यावेळेला आमची एअरफोर्सची विमान उडली आणि छाम मध्ये सगळं उलटच झालं. तुम्हाला 65ची पार्श्वभूमी माहिती असेल. साधारणपणे जुलैमध्ये 20,000 पाकिस्तानी सैनिक काश्मीरच्या खोऱ्यामध्ये घुसले. त्याला ऑपरेशन जिब्राल्टर म्हणतात. आणि तुम्ही जर गोहर अयूब खानचं पुस्तक वाचलं, त्याचे वडील अयूब खान फील्ड मार्शल त्यावेळेचे डिक्टेटर होते आणि फॉरेन मिनिस्टर होते भुट्टो. ते म्हणतात भुट्टोनी माझ्या वडिलांना कसं फसवलं. त्यांनी सांगितलं की 21,000 जातील, तिथले काश्मीरचे सगळे आहेत ते आपल्याला जॉईन होतील आणि 14 ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा, त्यांचा तो इंडिपेंडन्स डे आहे, तो लाल चौक मध्ये असेल आणि 8 सप्टेंबरला तुम्ही रेड फोर्ट मध्ये डिनर घेत असाल. झालं सगळं उलट. कारण ते काश्मीरी सुद्धा आपल्यासारखेच देशभक्त आहे आणि आपण ते विसरलं नाही. तर आपण आता काश्मीर बद्दल जे काय ऐकतो ते फक्त 5-6 डिस्ट्रिक्ट आहेत. तुम्हाला माहिती 18 डिस्ट्रिक्ट व्हॅलीमध्ये, 18 जम्मूमध्ये. ते फक्त 5-6 डिस्ट्रिक्ट मध्ये प्रॉब्लेम आहे. पण आपण इथे जे 2000 किलोमीटर लांब आहोत काश्मीर, सगळे विचार करत असतो काश्मीर काश्मीर, काहीतरी तिथे गडबड चालली. असं नाहीये. आणि त्यामुळे काश्मीर विद्यार्थी जेव्हा जेव्हा आपल्याकडे येतात, पुण्यामध्ये येतात, कुठल्याही गावामध्ये येतात. मी मागच्या वर्षीच काश्मीरवरती एक मोठा सेमिनार घेत होता. पवन पंडित ज्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई पुण्यामध्ये आहेत, तरुण पंडित म्हणतात त्यांचे असोसिएशन. आणि ते हे सगळे विद्यार्थी म्हणत होते की आमच्या पेरेंट्सना दगड फेकण्यासाठी दुकानं बंद करून मुलांना पाठवतात आणि नंतर त्यांच्यावरती जेव्हा डोळ्यामध्ये छरे लागतात वगैरे पुन्हा एकदा काही ना काहीतरी होतं. आणि ते विद्यार्थी 7 जण आले होते व्हॅलीमध्ये आणि 1 जण होतं पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर मधला सुद्धा जर्नलिस्ट. त्यांना सांगितलं त्यांनी की हे सगळं बंद करा तुम्ही. अर्थात आता खूप आपण चांगले स्टेप्स घेतलेले आहेत. फायनान्शियल ट्रान्सपरन्सी येते आहे आणि हे जे काही सगळे फुटेजवादी आहेत त्यांना आपण आता बंद करून ठेवले. अशा गोष्टी नक्कीच केल्या पाहिजेत. कारण कित्येक शूट काश्मीरी नावकीच आपण नाव देत असतो. त्यांनी ह्या सगळ्या 20,000 लोकांना पकडलं. 200 लोक त्यात गेले काश्मीरी स्वतः. सैन्याकडे त्यांनी सुपूर्द केलं आणि त्यामुळे आपण त्यांना नुसतं पकडलं नाही, तर आपण लाहोर पासून 20 किलोमीटर होतो. आपण खरं 65 वॉर जिंकलो. पण दुर्दैवाने जेव्हा पाकिस्तानी द्वारकावरती 3 आपल्या बोटी होत्या त्यांच्यावर हल्ला केला म्हणून पाकिस्तान 1967 मधला एक विजय दिवस म्हणून साजरा करतो सप्टेंबर. आपण खरं सियालकोट आणि लाहोर पासून 20 किलोमीटर होतो. आपण जिंकलो. पण पुन्हा एकदा लढाई कशी संपवायची हे आपण दर वेळेला विसर. आणि त्यामुळे जेव्हा शास्त्रीजींचं गूढ असं मरण आलं जानेवारी 66, तुम्ही तो पिक्चर बघितला नसला तर जरूर बघा. कॅप्टन फाईट खूप बघण्यासारखं आहे. पण अजून ते गूढ रहस्य आहे की ते कसे तिथे गेले. सकाळी त्यांनी सांगितलं आणि नंतर तिथे आपण मैल स्क्वेअर किलोमीटर घेतलेला पाकिस्तानचा सगळा भाग परत केला आणि मुख्य म्हणजे हजीपे पास परत केलं. हजीपे पास मधून अजूनही सुद्धा वाटेल की पाकिस्तान मधून आपल्या खोऱ्यामध्ये येतात. हे जे म्हटलं तसं नुसती लढाई जिंकण्याचं नाही, पण लढाई जिंकून त्याच्यावरचा जो तह होतो तो कसा आपण करायचा हे आपण शिकलं पाहिजे. आणि त्यामुळे खरंच वाईट वाटतं की काय झालं असेल त्या 66 आणि 71 मध्ये. अर्थातच पहिल्यांदा इतिहास भूगोल आपल्या बाजूने झाला. एक नवीन राष्ट्र झालं. मला वाटतं सगळं जगाच्या साठी एक भूगोल वेगळा तयार झाला. 62 युद्धामध्ये माझ्यासारखे माझ्या मोठ्या भावासारखे तरुण सैन्यामध्ये जाण्यासाठी प्रेरित झाले म्हणून माझा मोठा भाऊ आर्मीमध्ये गेला 63 मध्ये आणि 64 मध्ये मी नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये भारतीय वायुसेनेमध्ये गेले. माझे वडील पोलीस मध्ये होते, सीआयडी मध्ये. आणि ते म्हणायचे की 3रा मुलगा असा तर त्याला नेव्ही मध्ये टाकलास. मला बहीण पण तिचं पण लग्न एका एअरफोर्स ऑफिसरशी झालं. पण सांगण्याचा मुद्दा असा की 71च्या युद्धामध्ये आम्ही दोघंही भाऊ, आता जो बांगलादेश आरोप म्हणतात की त्यावेळेस पूर्व पाकिस्तान तिथे होतो, तो मुक्ती बहिणी बरोबर होता. आणि मी बक्तोग्रा म्हणून जे एअरफील्ड आहे दार्जिलिंगच्या खाली, म्हणजे अगदी जे बांगलादेश, नेपाळ आणि भूतान ह्याच्या मध्ये जे सिलिगुरी कॉरिडॉर ज्याला म्हणतात तिथे आहे, तिथे होतो. आणि लढाईमध्ये भाग घेण्याचा मला दोघांनी एक प्रकारचा अभिमान असा आहे की त्यांनी भाग घेतला. आणि मी आता 71ला 50 वर्ष होत आहेत. दोघं भाऊ मिळून एक पुस्तक घेण्याच्या प्रयत्नात आहोत.
पण हा म्हणलं तसं एक टर्निंग पॉइंट होता आपल्या इतिहासात. आणि मुक्ती बहिणींना मी नेहमीच खूप मोठ्या प्रमाणे त्यांचा आदर करतो. कारण तुम्ही बघितलं असेल की 71च्या त्या मध्ये जेव्हा मुजीबुर रहमानने 26 मार्चला बांगलादेश स्वतंत्र आहे असं घोषित केल्यानंतर ते मार्शल टिकाकांनी किती अत्याचार केले. बाळका मुलांवरती 30 लाख लोक मारलेलं आहे, ज्याला जनसंहार म्हणतो. आणि जेव्हा आपण हे जिंकलो आणि 93,000 प्रिझनर ऑफ वॉर जे पाकिस्तानचे आपण भारतामध्ये घेऊन आलो, 2 वर्ष त्यांना पर्यंत पोहोचलो. खरं पाहिलं तर आपले बांगलादेशचे त्यावेळेचे संबंध दुरावले थोडेफार. कारण बांगलादेशला त्या सगळ्या पाकिस्तानी सैनिक जे होते त्यावेळेचे टिकाखान विद्रोही त्यांच्यावरती ट्रायल करायचे होते. त्यांना कोर्टात ह्युमन राईट्स करायचे होते, जसं न्यूरेनबर्ग ट्रायल झाली या नाझींच्या विरुद्ध सेकंड वर्ल्ड वॉर. पण आपण पाकिस्तानला शब्द दिला होता की तुम्ही शरण या आणि मग आम्ही तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो आणि बांगलादेश तुम्ही सुपर्द करणार नाही. दरवेळेला आपला एक सांगूलपणा आपण दाखवलेला आहे. एक गव्हर्नरच्या पॅलेसवरती MiG-21 विमानांनी 14 तारखेला हल्ला केला. आणि माझ्याकडे पुस्तकात म्हणलं तसं आता जो एक यंग सेकंड लेफ्टनंट त्यावेळेचे गव्हर्नर जे शेजारच्या हॉटेलमध्ये गेले होते त्यांनी पकडलेला आहे वगैरे असे फोटो आहेत. 1984 मध्ये सियाचीनचं युद्ध, मगाशी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये सांगण्यात आलं की मला इथे सुद्धा भाग घेण्याचा एक अनुभव मिळाला. काय झालं होतं त्या 71च्या युद्धानंतर सुद्धा पुन्हा एकदा आपण युद्ध कसं संपवायचं त्याच्यामध्ये हवं. आज तागायत सिल्वा अग्रीमेंट मध्ये काय झालं कोणालाच माहिती. माननीय इंदिरा गांधी खूपच माहिती त्यांनी लिडरशिप त्यावेळेची एक्सलंट. पण त्यावेळेला ते आणि मोठं काय एक्झॅक्टली त्यांच्यात झालं. तर तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तानच्या बरोबर आपली इंटरनॅशनल बॉर्डर आहे. मग देर इज लाईन ऑफ कंट्रोल, व्हॉट इज कॉल्ड LOC, and then there is a thing called line of actual control, त्याला आम्ही LAC म्हणतो. काय झालं माहिती नाहीये. कारण त्यावेळेला आपल्या 93,000 आपल्याकडे प्रिझनर्स होते. कित्येक आपल्याकडे त्यांचा भूभाग आपल्याकडे वेस्ट होता. पाकिस्तान कमकुवत झालेला होता. आपल्याला इंटरनॅशनल प्रेशर होतं की अजून त्यांना काही करू नका तुम्ही. पण ह्या वेळेला भुट्टो परत गेला कराचीला आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः जिंकलोय कारण मी 93,000 सैनिक माझ्या आता परत येणार. म्हणलं तसं हे जेव्हा तुम्ही युद्ध जिंकता त्यानंतर कसं संपवायचं हे सुद्धा एक समन्वय त्याला लागतो. त्यावेळेच्या जर समितीच्या अधिकाऱ्यांशी किंवा अजून कोणाशी बोलण्यात आलं असतं तर एका वेळेस काही वेगळं झालं असतं. त्याच्यात पुढचा हा जो भाग झाला तो म्हणजे सियाचीन. आपण बघत होतो की पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर जे गेले वगैरे त्या एरियातनं स्पाडू तिथून जे K2 म्हणून पर्वत आहे तिकडे कित्येक गिराक पाकिस्तानाचे आणि जॅपनीज वगैरे जातो. आणि आपले कर्नल नरेंद्र कुमार जे एव्हरेस्ट वरती पण गेलेले मध्ये पुण्याला आले होते. कारण पुण्यामध्ये गिराकोची कंचनजंगाला गेलेली आहे टीम. त्याचा आशीर्वाद देण्यासाठी ते आले. त्यांना मी बुल कुमार म्हणतो. त्यांनी बघितलं की आपण पण इथे जायचं म्हणून त्यांनी 1984 मध्ये इंडियन एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरने तिथे ते उतरले. आणि त्याने जी हाईट होती म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एरियामध्ये आहोत. तिथे किल्ल्यांना खूप महत्व आहे कारण तुम्ही वरतून नेहमी बघता तेव्हा डॉमिनेट करत असेल. आणि त्यामुळे आपण वरती होतो त्या सियाचीनच्या. आणि नंतर एक अर्थात खूप मोठी लढाई झाली बर्फाळ प्रदेशामध्ये. आज कित्येक वर्ष 84 पासून तुम्ही काम करा 35 वर्ष लॉंगेस्ट कोल्डेस्ट अँड हायेस्ट वॉटर अजून चालूच आहे. सियाचीन डिपेंड लँग्वेज मध्ये म्हणतात लाईन ऑफ रोजेस. आणि योगायोगाने माझी बायको जेव्हा मी खूप सिनियर झालो आम्ही तिथे जायचो कारण तिथे जे सैनिक त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी दिवाळीचे काही गोष्टी घेऊन जायला वगैरे वगैरे त्यांनी खरंच तिथे रोज प्लांट केलेले. तिथे खरंच रोजेस उगवतात बेस कॅम्पला. मी मुद्दाम सियाचीनचा उल्लेख एवढ्यासाठी करतो की मुशर्रफ त्या 84 मध्ये भागला आणि त्यांनी त्यावेळेचा जो एक सूर होता नंतर मी तुम्हाला ते दाखवते त्याच्यामध्ये त्यांनी तर काय ना त्याच्या मनामध्ये ठेवलेलं. आणि मुशर्रफ नंतर जे कयानी आले त्यावेळेला 28 पाकिस्तानी सोल्जर अॅपलांश मध्ये बांधले गेले.
मग त्यांनी म्हणले की अरे तुम्ही जर आपले पण सैनिक म्हणतायत तुमच्या पण म्हणतायत आपण इथे एक पिकनिक स्पॉट करूयात. मग तिथे का नाही न्यूट्रल करायचं आणि सगळ्या लोकांनी मजा करायची वगैरे वगैरे. कारण खूप खर्च होतात. आपल्याकडचे पण काय केलं हो हो म्हणायला. दुबईमध्ये गेले कॉन्फरन्सेसला, कुठे अमेरिकेला गेले. मी थांबून याच्या विरुद्ध आहे आणि थँक गॉड असं झालं नाही. पण म्हणलं तसं एका काउंटरवरती सही केली असेल आणि जन्मभर आपण या पुढच्या यंग जनरेशनला पुढच्या सॅनिटीसाठी मोकळो असतो. एक तर म्हणजे पाकिस्तानवर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे सियाचीन पुढे जातं काराकोरम रेंज अफगाणिस्तानमध्ये आणि तिथून हिंदुकुश. आज अफगाणिस्तानमध्ये एवढं खनिज आहे. जसं सौदी अरेबियाकडे ऑइल मिळतं तसं सिलिकॉन आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये अफगाणिस्तानमध्ये आपले भारतीय चायनीज आहेत. अमेरिकन तर कित्येक जण तिथे खनिज तिथे उत्पादन करण्याचं बघतात. काय माहिती सियाचीनच्या खाली काय तिथे खूप ऊर्जा आहे, सोलर आहे, विंड आहे. आपण या पुढच्या जनरेशनसाठी का अशा तऱ्हेचं जेव्हा आपण आता खूप वरती आहोत, उंचावरती आहोत, आपण सगळीकडे डॉमिनेटिंग आहोत आणि आपले खर्च खूप वाचले तर आम्ही तिथे केरोसिनची लाईन केलेली आहे, फायबर ऑप्टिक्स आहे, तिथून दररोज सैनिक आपल्या फॅमिलीशी बोलू शकतात. अर्थात खडतर आयुष्य आहे आणि ह्या पार्श्वभूमीवरती मुद्दाम सांगण्याचा माझा हेतू असा की हे मध्ये मला जेव्हा भाग देण्यात आला की त्यावेळी तिकडच्या गन्स किंवा इंटेलिजन्स याचे करण्यात आलं थोडं सगळ्यांनी म्हटलं तसं त्यामुळे मला परीक्षेला मिळालं. पण हा सियाचीनचा एक महत्वाचा भाग लक्षात ठेवला पाहिजे. हे असं ग्लेशियर -30°, 40° टेम्परेचर असतं आणि विंड चिल ज्याला म्हणतो आपण त्याने अजून खाली आणि म्हणलं तसं तो मुशर्रफ जो त्या सियाचीन मध्ये हरला होता तो अजूनही चीफ ऑफ स्टाफ सुद्धा झालेला नव्हता. लाहोर बस यात्रा झाली होती 98. पण प्रत्येक पंतप्रधानांनी शांततेसाठी पाकिस्तानला एक हात पुढे केलेला आहे. प्रत्येक तुम्हाला माहितीच आहे की माननीय खुशहाल त्यांचा जन्म तिथे झालेला, माननीय मनमोहन सिंग त्यांचं तिथे शिक्षण झालेले, जन्म झालेला आहे आणि स्वतः मोदीजींनी पण त्यांच्या शपथविधीसाठी त्यांच्या पंतप्रधानांबरोबर प्रत्येक जण आपला हात पुढे करतो. पण तिथे पाकिस्तानमध्ये कोण गव्हर्नमेंट चालवतं? गव्हर्नमेंट ते पंतप्रधान चालवतच नाही. आणि त्याचं उदाहरण म्हणजे हे मुशर्रफनी त्यावेळेला जे चायनामध्ये नवाज शरीफ आणि त्याचे जे आर्मीचे चीफ होते त्यानंतर आमच्याकडे टेप आम्ही डाउनलोड केलेली आहे इंटेलिजन्स ह्याच्याप्रमाणे. त्याही त्यांना न सांगता एक प्रकारची जी आपली भारतीय सेनेची पाकिस्तान सेनेची एक समजूत होती की दरवेळेला उगीच जेव्हा बर्फाळ असतं प्रदेश त्यावेळेला खाली यायचं आणि मग पुन्हा वरती जायचं. विश्वासघात केले ते आपण खाली ते आलेच नाही. उलट आपली जी काही पोस्ट होती त्यांनी कब्जा केली आणि त्यानंतर फक्त आपले 600च्या वरती वीर जवान शहीद झाले, वीर गतीला पावले. तुम्ही बरीच नावं ऐकलेली असतील, विक्रम बत्राव वगैरे वगैरे, ते मांगे मोड. त्यावेळेला एक सांगण्यात मुख्य महत्वाचं म्हणजे मी नंतर मीडियाबद्दल बोलणार आहे. पण हे झालं त्यावेळेला मी मुद्दाम तुम्हाला ट्रेन दाखवतोय आणि ही पाकिस्तान टीव्हीवरची फिल्म आहे. त्याचा स्वतःचा नेफ्यू त्याला बॉम्बे नाही याचा जो नेफ्यू आहे त्यानेच पुस्तक लिहिलेलं आहे की मुशर्रफनी कशी चूक केली. कर्नल अशफाक हुसैन ने टर्किक युद्ध में पाकिस्तान की नाकामी को लेकर नाम की किताब में ये पूरा खुलासा किया है. मैं आपको बताना चाहता हूँ कि हमारा इंडियन एयरफोर्स का एक हात बांधून असे मागे आणि त्यावेळेला भाग घ्यायला पाहिजे. अर्थात त्याला पार्श्वभूमी आहे. बरेचदा या गोष्टी आपण पार्श्वभूमीच्या न घेता मी आजकाल टेलिव्हिजनवरती मलाही बोलवतात पण मी जरा कन्स्टेंट आहे त्याच्याबद्दल. पण नको पार्श्वभूमी न बोलता कमेंट्स करायला सुरुवात कर. आपण दोघंही न्यूक्लिअर स्टेट झालेलो होतो 98 मध्ये आणि जेव्हा अमेरिकेने वॉर ऑन ग्लोबल टेररिझम केलेलं होतं त्यावेळेला पाकिस्तानमध्ये 6 एअरफील्ड वरती अमेरिकन सैनिक होते
त्यांचे हेलिकॉप्टर्स होते. अफगाणिस्तानमध्ये तिथून खूप मोठी रसद जात होती पाकिस्तान. आणि ह्या पार्श्वभूमीवरती त्यांना मोठ्या प्रमाणात लढाई व्हायला नको म्हणून ते बंधन घालत होते. त्यावेळेच्या आपल्या लिडरशिप भरतीमध्ये पटेलजी, जॉर्ज फर्नांडिस वगैरे त्यांच्यावर. आणि त्यामुळे मला सांगण्यात आलं की तुम्ही एलओसी क्रॉस करायची नाही, लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करायची नाही. म्हणल्यानंतर आमच्यावरती खूप मोठं बंधन आलं, कारण मी सगळ्या तऱ्हेचे वेपन्स वापरू शकत नव्हतो, कारण आम्ही सुरुवातीला वापरले. मी 21 म्हणतो जेव्हा त्यावेळेला एक स्टिंगर मिसाईल ते पाडलं, तसं मी अमेरिकन्सना सांगत होतो 91 मध्ये की तुम्ही हे सगळे वेपन्स देताय पाकिस्तानला, मुजाहिदीनला, अफगाणिस्तानमध्ये रशियाच्या विरुद्ध वापरण्यासाठी, पण ते काय तिथे थोडंच राहणार. अमेरिकन्समध्ये कधी पडला नाही जोपर्यंत त्यांच्या अम्बॅसेडरवरती, त्याच्या विमानावरती जेव्हा ऍक्च्युअली स्टिंगर मिसाईलने केला. त्यामुळे तो शहीद झाला. दुसरा MiG-27 एक विमान पडलं, त्याला आता 10 दिवसांनी परत केलं. एक आमचं Mi-8 पण पडलं. आणि अशा तऱ्हेने एअरफोर्सचे आर्मीचे खूप असे अधिकारी आणि जवान वीरगतीला हा स्कॉन्डेड अहोजा. आणि मी त्याचा फोटो मुद्दामून दाखवतोय. त्याची जेव्हा बॉडी परत आली तेव्हा अशी छिन्न विच्छिन्न होते, काय काही लिहिलेलं होतं. पण त्याची बायको अलका, मी अजूनही तिला सॅल्यूट करतो दिल्लीला जेव्हा जेव्हा कधी भेट होते तेव्हा. कारण त्याच साली जेव्हा आपलं त्याच वर्षामध्ये आपलं जेव्हा अपहरण झालं कंधारला आणि सगळेजण नातेवाईक कोण त्यांचे दोस्त सगळे पंतप्रधानांच्या बाहेर बसलेले होते, त्यावेळी प्रत्येकाला जाऊन सांगत होती माझा स्वतःचा पती गेलेला आहे, तुम्ही प्लीज त्यांच्यावरती प्रेशर आणू नका कोणाला सोडवण्यासाठी. कारण आधी तर 25 जण सोडायचं मागत होते. कारण हे सगळे जे आपण सोडतो ते असलेली साफ आहे आणि आपल्याला डसते. आणि ते खरंच झालं. आपण त्याला मौलाना मसूद अझहरला सोडलं, ज्याने आपल्यावरती आतापर्यंत अटॅक केला, पुलवामामध्ये अटॅक केला. आजच सकाळी आपल्याला म्हणजे बातमी झालेली युनायटेड नेशन मध्ये चायनाने टेक्निकल कोर्ट मागे घेतलेला आहे. हा दुसरा अहमद जरगा, आपण त्याला दुसऱ्या का सोडलं. मेहबूबा मुफ्ती जे आतापर्यंत चीफ मिनिस्टर होते, त्यांची बहिणीचं अपहरण झालेलं होतं, तिला सोडवण्यासाठी आपण 5 जणांना सोडलं त्या जरगावर. आणि हा जो उमर सईद शेवटचा आहे, त्यांनी अमेरिकन जर्नलिस्ट डॅनियल पर्ल त्याची हत्या केली. अशा तऱ्हेचे हे सगळेजण त्यांना सोडलं म्हणजे काय, ते काय चांगल्या कामासाठी कुठे काही वापर नक्कीच नाही करत. पण आता एक मला वाटतं आपली पार्श्वभूमी बदलली. मी म्हणतो तसं जे आम्हाला डिफेन्स फोर्स म्हणून आता आर्म फोर्सेस म्हणा, तसं मला वाटतं आपण आता एक प्रकारचं वेगळ्या तऱ्हेचं स्वरूप घेतलेलं आहे. आपली पॉलिसी आता प्रोएक्टिव्ह टू ऑफेन्सिव्ह डिफेन्स झालेली आहे पहिल्यांदा. आणि हे सगळे आपण कित्येकदा नुसतं ऐकतो, पण आमच्यासाठी जे स्टडीज करतात, these are all very great important symbols. रेड फोर्ट वरनं पंतप्रधान जेव्हा बलुचिस्तान बद्दल बोलतात, गिलगिट याच्याबद्दल बोलतात, त्यावेळेला एक त्याला वेगळे संदेश असतात. पण बलुचिस्तान बद्दल आता तर पुढे बोलतो म्हणतोय उघड पडत. तुम्हाला माहिती आहे की ते सुद्धा एक स्वतंत्र राज्य होतं, संस्थानिक होतं. आणि 48 मध्ये पाकिस्तान सैन्याने त्यांना कब्जा केले. आज पण मी काही लंडन मध्ये बुकटी वगैरे फॅमिली आहे, त्यांच्यापैकी काही ब्रेकअवे ग्रुप्स आहेत, त्यांच्या समुदायात आम्ही सेमिनार घेणार आहे पुन्हा बलुचिस्तानवर, काही ह्या लोकांना बोलवणार. इतके अत्याचार होत आहेत. आणि तुम्हाला माहिती चायनीज तिथे जो वादळला जाते दाखवतो नक्षा नंतर नकाशा की तिथे जे वादळ पोर्ट जे आहे ते बलुचिस्तानच्या जवळ आहे, त्यामुळे त्यांना ते नको आहे. तोपर्यंत तुम्हाला माहितीच आहे. आणि मी जे म्हणलं तसं जे बागडोर आहे फील्ड अगदी इथे म्हणून पॉइंट दिसत असतात लोकांना. मला माहिती तुम्ही जर त्यावेळेचा चायनीज मीडिया असता, श्रेणी मीडिया इतक्या शिवाय भारताला देत होते, लिडरशिपला देत होते, आपण तिथे ठाम उभे होतो. सगळी रसात कोसळलेली होती, कारण त्यांना आपल्याला तोंडोशी पाडायचं. आपली भूतानबरोबर एक ट्रिटी आहे आणि त्यांना असं दाखवायचं होतं की तुम्ही जर भूतानच्या बरोबर उभे राहिला नाही तर आम्ही सगळ्या जगाला दाखवून देऊ, तुमच्या नेबर्सना दाखवून देऊ की भारत कसा वीक देश आहे, कसं सॉफ्ट स्टेट, की तुम्ही तुमच्या मित्र देशाला सुद्धा मदत करत नाही, म्हणून आम्ही तिथे मुद्दामून उभे राहिलो. पण अर्थात गोळीबार कुठला झाला नाही. शेवटी चायना बॅकटॉप
वॉज अ डिप्लोमॅटिक मिलिटरी विक्ट्री फॉर अस. पण ह्याच्यासाठी करेज लागतो, ह्याच्यासाठी समन्वय लागतो. पण पाकिस्तान अर्थातच टेररिझम त्यांचं ते ग्रीक वाक्य झालेलं आहे, ग्रीक इंडिया विथ 1000 पार्ट्स. आणि जसं हाफिज साईद म्हणतो, आणि आपल्याला कित्येकदा मला काय की त्यांना अजान म्हणतो, पण काही म्हणतात अरे काश्मीरमध्ये एवढं चाललंय पण देऊन त्याने टाकत. अरे तुम्हाला वाटतं काश्मीर असं देण्यासारखं आणि दुसरं मध्ये दिलं तर तुम्हाला वाटतं ते थांबणार? त्यांचं ह्याशी वाक्य आहे. या पार्श्वभूमीमध्ये आपण सर्जिकल स्ट्राईक केला, परत एक सिंबल होतं. सर्जिकल स्ट्राईक जो केला आपण, तो आपण लॉन्च पॅड्स वरती केला. ते जे लाईन ऑफ कंट्रोलच्या फक्त जरा पलीकडे असतं, तो सुद्धा आपण केला म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये. मला माननीय पंतप्रधान अटलजींना ऑपरेशन पराक्रम मध्ये जेव्हा म्हणजे आपल्या संसदेवर हल्ला झाला तेव्हा ऑपरेशनचा इन्चार्ज होतो आणि मला त्यांना ब्रीफिंग करण्याची वेळ आली. पण आमची टार्गेट सरची फक्त सिरी लाईन ऑफ कंट्रोल मध्ये होती, मुझफ्फरनगर आणि त्याजवळची. आणि त्याचं कारणही असं होतं, परत एकदा अमेरिकन अजूनही तिथे होते. त्यामुळे ते म्हणले होते की ठीक आहे, यू हॅव द राईट टू परस्यू, बट त्यामुळे माहिती असेल तुम्हाला संसदेवर हल्ला झाला आणि त्यानंतर जम्मूमध्ये जे आपलं विष्णू टेम्पल आहे त्याच्यावरती हल्ला झाला. आणि त्यानंतर एक ब्रीफिंग घेण्यात आलं. जनरल वेस्टने ब्रीफिंग दिलं आणि एअरफोर्स तर्फे मी दिलं. आणि आम्हाला एअरफोर्सलाच अर्थात सांगण्यात आलं की तुम्ही टार्गेट घेऊ शकता. एक मोठी जबाबदारी असते. तुम्ही पंतप्रधानांना जेव्हा ब्रीफिंग करता, पंतप्रधान आणि CCS म्हणतात, म्हणजे कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटी, 5 महत्वाचे मंत्री असतात. होम मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, अशा सगळ्यांना तुम्ही जेव्हा देतात त्यावेळेला आयटीच्या लोक असतात, लॉचे असतात, सगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला एक जबाबदारी असते की तुम्ही फक्त खरं बोललं पाहिजे आणि तुम्ही बढायला गेला नाही पाहिजे. म्हणजे नंतर मनमोहन सिंगांना पण 2दा ब्रीफिंग करण्याची मला संधी मिळाली. एकदा म्हणजे नेपाळमध्ये जेव्हा झालं, तिथलं त्या राजाला जेव्हा मारलं आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या त्यावेळेला. आणि श्रीलंकेमध्ये जेव्हा ATV इथं खूप उपद्रव झालेला होता आणि विमानं वापरायला सुरुवात केली. फक्त खरं बोलणं फार महत्वाचं असतं. कारण आपण श्रीलंकेच्या बाबतीतच चुकलो. आपलंच एक उदाहरण, आज काय इंडियन आर्म फोर्सेसला एअरफोर्सला अजून वाईट वाटतं की NPT ने आपल्याला हरवलं. परत तेव्हा हात एका बांधलेला होता आणि शेवटी आपले पंतप्रधान ठाकरा त्यांच्या आत्मघाती हल्ल्यावरती स्वतःला त्यांना बॉम्ब हल्ल्यामध्ये उडवलं. त्या हार घालून त्यांना माहिती राजीव त्यांना हत्या झाली. त्यामुळे एक महत्वाची म्हणलं तशी जबाबदारी असते. तुम्ही जेव्हा अशा मोठ्या अधिकाऱ्यांना ब्रीफिंग देत, आणि हे एक मस्ट. त्यांचे त्यावेळेचे जे डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा म्हणून होते ते दरवेळी पढायला मारायचे की तुम्ही काय सर केलं तर आम्ही टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वापरू. जोक आहे न्यूक्लिअर वेपन वापरायचं, कारण आपण त्यांना बेचिराग पडतो. पण एक म्हणजे मुख्य संबंध जगामध्ये जपानच्या हल्ले झाल्यानंतर कुठलेही न्यूक्लिअर वेपन वापरण्यात आलेलं नाही. पण न्यूक्लिअर वेपन्स आर नॉट वॉर फायटिंग वेपन्स. ते लढाईची वेपन्स नाहीये. ते लढाई कशी होऊ द्यायची नाही, डेटरन्स ज्याला म्हणतो तशी वेपन्स. आणि त्यामुळे स्वतः जगाने त्यांना सांगितलं की मी काहीतरी वेगळ्या बोलतात. पण ते दरवेळेला आपल्याला काय करतात की इकडे आतंकवाद करायचा आणि इकडे न्यूक्लिअर बनायचं, जसं काही मध्ये काहीच नाही. म्हणून आपण त्यांना इंग्लिशमध्ये जसं म्हणतात वी कॉल इट ब्लफ. आपण त्यांना दाखवून दिलं की आम्ही पण काहीतरी करू शकतो. म्हणजे सर्जिकल स्ट्राईकचं महत्व आहे. आणि आज जो बालाकोटचा हल्ला झाला त्याला फार महत्वाचा. मग पुलवामा अटॅक झाला 14 फेब्रुवारीला. त्यावेळेला अर्थात माहिती नसेल कित्येकांना, कारण आमची विमानं जैसलमेर मध्ये खूप काय गोष्टी करत होते. पण पंतप्रधानांनी सांगितलं होतं की तुम्हाला जे काय करायचं ते करा, मला येऊन तुम्ही त्यावेळेस ती ब्रीफिंग करायची. लकीली आजचे जे एअर चीफ आहेत धनोवा, ही वॉज माय टार्गेटिंग ऑफिसर. मी जेव्हा अटलजींना डील करत होतो त्यावेळेला रिटायर्ड नव्हते. एक्सलंट ऑफिसर. 25 फेब्रुवारीला एक फार महत्वाचा दिवस आहे त्याचा. तुम्ही दिल्लीला इंडिया गेटला गेला असता, त्या इंडिया गेट वरती जे मेमोरियल आहे ते आपले भारतीय सगळे जे सैनिक आहेत ते पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये गेले त्यांच्यासाठी. पण इतके दिवस 47च्या नंतर 15 ऑगस्ट 47 नंतर जे आपलं मेमोरियल ते नव्हतंच. 25 तारखेला झालं. एका त्याच्या युद्धामध्ये माझाच पुण्यात एक ॲलर डिकोस्टा म्हणून गेला.
आज त्याची बायको कॅनडातून आली तर तिथे खरंच जाऊ शकते आणि स्वतःच्या पतीचं नाव तिथे बघू शकते, श्रद्धांजली देऊ शकते. त्यामुळे फार मोठं, कारण आमच्यामध्ये आहेच की आपल्याला जग विसरत नाही, किंवा देश विसरत नाही. एक पोलीस मेमोरियल झाले दिल्लीमध्ये, त्याचं कारण हेच, मेमोरियल नॉट जस्ट मेमोरियल. तसं आपण इतिहास मेमोरियल केलं की आपण विसरलो नाही. कारण मी म्हणत असतो की वीरगती पावलेल्या आपण दुःख होतच, पण तुम्ही जेव्हा विसरता त्यांना त्यामुळे जास्त दुःख. आणि म्हणून याला महत्वाचं. आणि त्याच रात्री 25-26 रात्री स्वातंत्र्यवीर सावरकरांची त्यावेळी पुण्यतिथी होती. आमचे 12 मिराजेस त्याला उडली, त्यांच्याबरोबर अजून काय काही विमान होती. मी त्या सगळ्या गोष्टी सांगत नाहीये. एक फार महत्वाचा मुद्दा मी नंतर तुम्हाला दाखवेन. त्याचे टायमिंग बघ, सकाळी 3 वाजता किंवा रात्री 3, काही म्हणून झालं. आपण 3:30च्या सुमारास केलं. मी इथे मँगलोरला जेव्हा एअर इंडिया एक्सप्रेस ऍक्सिडेंट झाला, 158 लोक त्यात गेले, त्याचा मी चेअरमन होतो, जज होतो, मला जज पॉवर दिली, ज्युडिशियल पॉवर दिली. त्याच्यामध्ये हा मुद्दा आला होता. रात्रीची ही जी वेळ आहे 2:30 ते 4 किंवा सकाळची 2:30 ते 4, याला पेटो सर्किडियन लो म्हणतो, ग्रेव्हयार्ड पिरियड म्हणतो. तुम्ही किती दुपारी झोपला तरी तुम्हाला ह्या वेळेमध्ये दोन येईल. मुंबई पुण्याच्या वेळेचे सगळं बहुतेक ऍक्सिडेंट होतात त्यावेळेला होतात, कारण लोक अमेरिकेत येतात, परत त्यांना वाटतं की अरे आपण फ्रेश आहोत, तर तो ड्रायव्हर झोपलाय का नाही, दुलकी येते. आणि बहुतेक सगळे सोन दरवाडे खाऊ येतात त्याशिवाय त्याच वेळेला येतात, तर बहुतेक जण त्यावेळेस बाळ झोपलेले. त्या वेळेला आपली ही विमान उडली आणि त्यांनी अटॅक केला. बालाकोटला एक ऐतिहासिक महत्व आहे. 200 वर्षापूर्वी बालाकोटला असाच एक अटॅक झाला. महाराजा रणजित सिंग त्यांनी तिथे परत आतंकवाद अफगाणिस्तान बरोबर होता आणि त्यांचं लक्ष होतं काश्मीर. त्यामुळे डोगरा किंग त्यावेळेस जे होते गुलाब सिंग, त्यांना सगळ्यांनी मिळून तिथे जे सगळे जे होते आत्मा केलं. ऐतिहासिक महत्व. आणि आपण जसं मी मगाशी दाखवलं तसं लेझर गार्डेड बॉम्ब आम्ही कारगिलमध्ये वापरले. यावेळेला आम्ही स्पाइस बॉम्ब वापरले. स्पाइस म्हणजे स्मार्ट, प्रिसाइज, कॉस्ट इफेक्टिव्ह. एक जनरल फिल्म दाखवतो. सुरुवातीला जे थोडं स्टँड ऑफ म्हणलं होतं की तुम्हाला जवळ जायची जरूरच नाही, अशा तऱ्हेची वेपन आहे. 60 किलोमीटर त्याचं अंतर आहे. तुम्ही तिथे ड्रॉप करू शकता आणि ते स्मार्ट वेपन जाऊ शकता आणि अॅक्युरेटली ते होतं. आमच्याकडे अजून पण एक असं मिसाईल आहे ज्याचा आम्ही वापर करू शकलो असतो, पण त्यावेळेला खूप आभाळ होतं, क्लाउडी होतं. याच्यामध्ये खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि त्यामुळे मी ऍक्युरेटली तिथे नंतर भोकं बोलण्यात आली, त्यावेळी खूप काय काय बोलण्यात आली. पण आम्हाला माहिती आहे की तिथे 5 भोकं झालेली. आणि भोकं म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की लोकांना म्हणतो की ती भोक्यात काहीतरी बॉम्ब म्हणजे खूप मोठं काहीतरी व्हायला पाहिजे. ते होतं, पण ते आत होतं. असं राहतं बॉम्ब. आणि त्यामुळे जे काय होतं ते आतमध्ये होतं. तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही बघता ते जाऊयात का प्रेझेंटेशन. हॅलो, पुढे प्रेझेंटेशन. तर हे जे म्हणलं तसं उपदृष्टी नाही, तर ह्या बॉम्ब्स एक आम्ही वेगळ्या प्रकारचे त्यांना वॉरहेड्स असतात. आतमध्ये गेल्यानंतर शॉक वाजत म्हणजे शॉक होतो.
फ्रॅगमेंटेशन होतात. म्हणजे आपण इव्हन जेव्हा बघतो आयडी जसं आता मध्ये झालं, परवा झाला जसा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोलीमध्ये तसे खेळ वगैरे असतात त्याच्यामध्ये, ते इतक्या जोराने येतात की त्यामुळे लोक मरतात. कित्येक गोष्टी आहेत, फ्रॅगमेंटेशन बॉम्ब असतात, त्याच्यामध्ये ब्लास्ट असतात, थर्मल बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि वेगवेगळे वॉयर्स वापरतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त इफेक्ट येईल. आणि दुसऱ्या दिवशी अर्थात त्यांची F-16 मला टीव्हीवरती विचारत होते की पाकिस्तान काय करेल. म्हणजे पाकिस्तान हल्ला जर करायचाच तर ते वेपन, कारण आपल्याकडे टेरर कॅम्प नाहीये, करणार कशावरती हल्ला? त्यांना करायचं असं मिलिटरी टार्गेट्सवरतीच करू शकतात. आणि त्यामुळे ते आले. त्यामुळे ते आले, पण अर्थात कुठलं ते टार्गेट करू शकले नाही. त्यांच्याकडे पण असे ग्लाइड बॉम्ब आहेत साऊथ आफ्रिका, पण ते अॅक्युरेट नाहीये. आणि त्यामध्ये आपली सुपार तेवढी 2000 MiG-29 जोडली, पण MiG-21 ज्याला म्हणतो, म्हणजे MiG-21 आता आम्ही संपत आलेली आहे. ती जेव्हा बायसन जे आहे ते व्हॅलीमध्ये 2 एफिल्ड श्रीनगर नामांकित तिथून उडली. आणि अर्थातच त्या जोरामध्ये जेव्हा अभिनंदन मध्ये गेला नौशेरावरती, तुम्हाला माहिती आहे की नंतर ते F-16 चे अँड्रॉइडचे पार्ट्स मिळाले जे टीव्हीवरती दाखवण्यात आले. अभिनंदनचं विमान पाडलं गेलं आणि ह्याच्यावरती पण खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. आणि ह्याचं कारण असं की हा जो डायरेक्टर जनरल व्हॉट इज कॉल्ड ISPR मेजर तशीफ गफूर, तुम्ही त्यावेळेचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघितले तर तो म्हणला आम्ही 3 पॅराशूट बघितले. नंतर तो म्हणला की आम्हाला एक जणांना पकडलंय, दुसरा जण जखमी झालेला आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले. आमचे जे सैनिक लाईन कंट्रोलवरती होते त्यांनी पण 3 पॅराशूट बघितले. पॅराशूटचे कलर वेगळे असतात, कुठल्या विमानातले प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. म्हणजे पॅराशूट असतं ते पॅकिंग असतं त्याचे कलर्स वेगळे असतात. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की तिथे अजून एक विमान पडलेलं आहे आणि वी हॅव सिग्नेचर्स ऑफ F-16. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती जेव्हा अर्थात त्याला तिथे परेड करण्यात आलं, जखमी चेहरा वगैरे वगैरे, आय थिंक वी शुड बी प्राऊड ऑफ अभिनंदन. त्याचे वडील सुद्धा एअरफोर्समध्ये माझ्या हाताखाली होते, इंटेलिजन्स चीफ होते. त्याची आई शोभा, शी इज अ डॉक्टर. शी इज अ डॉक्टर at what is called the frontier, sans frontier. म्हणजे they are doctors without frontiers. असा एक फ्रेंच ग्रुप आहे जे कुठे कुठे कॉंगोमध्ये कुठे अशी काही जर भीषण अशा काही अवस्था असतात तिथे जाऊन ते उपचार करतात अशी ती. आणि त्यामध्ये अर्थात पाकिस्तानावर खूप मोठं प्रेशर आलं. पहिल्यांदा OIC समिट ज्याला आपण म्हणतो की ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, मला माहिती आहे की आपण सेकंड वर्ल्ड लार्जेस्ट इस्लाम आपल्याकडे आहे. ते व्हेरी प्राऊड होते. ते सुद्धा देशभक्त आहेत. आमचे स्वतःचे चीफ होते, आर्मीचे चीफ होते, इथे सदर्न कमांडचे चीफ होते, असे कित्येक खूप मोठ्या पदावरती गेलेले. आणि अशा पार्श्वभूमीवरती आपल्याला कधीच बोलवलं नव्हतं. पहिल्यांदा जेव्हा बोलवलं त्यावेळी पाकिस्तानी बहिष्कार घेतल्यावरती त्यांना आपल्याला त्याने रिक्वेस्ट केली की नाही तुम्ही अटेंड करू नका. यावेळेला मात्र पाकिस्तानी बहिष्कार घातला, पण तरी सुद्धा आपण ते अटेंड केलं आणि तुम्ही सुषमा स्वराजींचं भाषण त्यावेळेला ऐकलं असेल. आय थिंक वी हॅव चेंज द नॅरेटिव्ह इन द वर्ल्ड. हे जे म्हणतात मगाशी पार्लेमध्ये नचिकेता जेव्हा परत आला, मी नेहमी ते टेलिव्हिजनवरती सांगत होतो की तुम्ही विसरलात का की 93,000 आपल्याकडे रिझर्व्ह वॉर्ड होते. नचिकेताला तुम्ही परत पाठवलं. माझा व्हेरी कॉन्फिडंट की वर्तमान परत येईल. आणि तो इतका स्मार्ट मुलगा त्यांनी तिथे देशाचे शान होतो. कारण त्यांनी फक्त जे जे काही सांगायचं असतं जेनेवा कन्व्हेन्शन प्रमाणे तेवढंच सांगितलं. रँक, नेम आणि सर्व्हिस नंबर. या सगळ्या प्रेशरमध्ये अर्थातच त्याला 2 दिवसांनी त्यांनी परत पाठवलं. या रिझर्व्ह वरती तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे अशी की मी जर गुगलवरती विचार बघितलं ते 93,000 परत गेले. त्यांना पाकिस्तानने ऍक्सेप्टच केलं. त्यांना वाटतं की सगळ्यांना इंडियन झाले. कित्येक जणांना मानसिक परिणाम झाला. एक दुबईमध्ये मुलगी आहे ती आपल्या वडिलांना नंतर एका सुभेदारला भेटायला आली, कारण त्या सुभेदार त्यांना डायबिटीसच्या गोळ्या द्यायच्या त्या चांगल्या रीतीने वाटून दिलेली आपण त्यांना.
मुद्दाम भेटायला लागली की तुम्ही वडिलांना कसं वाचलं. हे सगळं चांगलपणा आपण नेहमी करत आहोत, कारण ती संस्कृती आहे चांगलपणा. कारण पाकिस्तान ऍक्च्युअली स्पीकिंग is not run by Prime Minister Imran Khan. It is run by Bajwa and Tasim Modi, जो ISIS चा चीफ आहे. आणि म्हणूनच एक फेमस कार्टून आहे, इम्रान खान क्रिकेटर बॉक्स खेळतो आणि वरचं वाक्य फार महत्वाचं. मोस्ट कंट्रीज हॅव एन आर्मी, बट पाकिस्तान इज एन आर्मी विथ अ कंट्री. मार्शल लॉ 5 वेळा झालेला आहे, बांगलादेश मध्ये 3दा. आपल्या संसद, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन आहे मार्शल लॉची, आपण एकदाही वापरले नाही. वी आर व्हेरी प्राऊड, वी आर व्हेरी प्राऊड दॅट वी आर अ डेमोक्रॅटिक कंट्री अँड वी लिसन टू द सिव्हिलियन अथॉरिटी. फक्त समान जायचं. आणि ह्या अशा पार्श्वभूमीवर जेव्हा पाकिस्तान आर्मी एक पॅरलल इकॉनॉमी चालवत देते, तुम्ही त्याचं पुस्तक झालेलं आहे, त्याचं पाकिस्तानी एका ऑथरनीच एका बाईने लिहिलेलं पुस्तक आहे. त्यांचं एक फाउंडेशन आहे, शाहीन फाउंडेशन. फॅक्टरीज आहेत, मॉल्स आहेत, एक एअरलाईन पण आहे. आणि त्यामुळे ते इतके बलाढ्य झालेले आहेत. प्रत्येक असे सोसायटीमध्ये गेले तर एक त्यांना जो पातळी कमांडरचा फ्लॅट असतो तो आर्मीच्या कमांडरला दिला जातो. अशा तऱ्हेचा त्यांना ती जी सवय लागलेली आहे की काही झालं तरी आपला देश चालवायचा तो आर्मीने चालवायचा. जोपर्यंत तिथे डेमोक्रेसी होत नाही तोपर्यंत हा त्रास चालूच नाही. कारण आता पाकिस्तान आर्मीला झिया उलगरी, ज्याला रॅडिकल इस्लामायझेशन म्हणतात, त्याप्रमाणे प्रवृत्त केले. आणि ह्याच्यामध्ये मी मुख्यतः सांगण्याचा उद्देश म्हणजे मीडिया असतो. कारण मी म्हणतो की आपण त्यावेळेस युद्ध जिंकलो, बालाकोटचा हल्ला सक्सेसफुल झाला, पण मीडियामध्ये आपण हरलो. म्हणून नेपोलियन बोनापार्टने मांडले की 4 hostile newspapers are more to be feared than 1,000 bayonets. त्यावेळेला मीडियाला, त्याला 4th इस्टेट म्हणतात, फार महत्वाची. आणि आजकाल सोशल मीडियामुळे तो विचारच होतो. प्रत्येक जणांवर मत आहे. आपल्या भारतामध्ये डेमोक्रेसी जमा प्रत्येकाला मत आहे. 120 crores प्रत्येकाला काय ना काहीतरी होत नाही, हे झालं ते त्यामुळे भाषण करावं. मग स्वतःवरतीच आपण बालकोट झालंच नाही, पुलवामा झालंच नाही, अमुक नाही, तर इतक्या गोष्टी झालं काय, फायदा झाला पाकिस्तानला, ज्याला मीडिया परसेप्शन वॉर म्हणतात. मी एक अमेरिकेमध्ये कोर्स केला आहे मीडियाचा. कारण मीडियाचं वॉर आजकाल फार महत्वाचं झालंय. कारण तुम्ही लोकांच्या मन प्रदूषित करू शकता. इथे बसल्या आपण प्रदूषित करू शकतो, फॉरवर्ड करत असायचं आपली सगळ्या गोष्टी. मग कोणाला काही माहिती नसतं कुठली पिक्चर जाती, 10 वर्षापूर्वीची आहेत का कालची आहे. आणि नंतर कित्येक लोकांनी ह्याच्याबद्दल भाषणं केली आणि त्यामुळे परसेप्शन मॅनेजमेंट हा एक महत्वाचा विषय झाला. मी म्हणत असतो की बीची वर्गीस कमिटी जी होती ती आता अस्तित्वात आली नाही. नंतर एक फार सिनियर जर्नलिस्ट, त्यावेळी मी सर्व्हिसमध्ये होतो, जसं मला एफर्ट्स तर्फे सांगण्यात आलं की तू मीडियाशी बोल, कारण आमच्यावरती सुद्धा बंधनं असतात जेव्हा तुम्ही युनिफॉर्म मध्ये असतात. त्यामुळे आपण एक लक्ष्मण रेखा असते आमची. मी मीडियाला नेहमी म्हणत असतो आपली पण एक लक्ष्मण रेखा असली पाहिजे मीडियाची. जसं आपण बघितलं 26/11 जेव्हा मुंबईला चालले पडतो तेव्हा हेलिकॉप्टर उतरत आहे आणि आपण टेलिव्हिजनवरती दाखवतोय. आता इलेक्ट्रॉनिक मीडियावरती 30 सेकंड डिफर्ड टेलिकास्ट म्हणून एक रूल निघाला. ते लगेच ते दाखवायचं नाही, 30 सेकंदानंतर तुम्ही दाखवू शकता. पण सोशल मीडियावरती तो प्रबंधच नाही. आणि त्यामुळे हे जे मी दाखवलंय ते लिटरली एव्हरी डे दे स्पून फीडिंग यू इन्फॉर्मेशन. आता मार्चमध्ये, मार्चच्या महिन्यामध्येच पहिल्यांदा आपण इंडियन आर्मीमध्ये एक इन्फॉर्मेशन वॉरफेअरचं असं एक युनिट पाडलं, ज्याच्यामुळे परसेप्शन मॅनेजमेंट आपण करू शकतो. त्याचं एक डिपार्टमेंट असतं. एचीफना स्वतः सांगायला लागलं मीडियामध्ये येऊन की आम्ही अमुक केलं तमुक केलं. जरूर काय पाकिस्तान इज इन ट्रबल. सगळीकडे बेगिंग बॉल घेऊन हिंडतोय. आपण MFN मोस्ट फेवर्ड नेशन जे आपण त्यांना दिलं होतं त्यांनी आपल्याला दिलं नव्हतं, आपण कॅन्सल केलं. आणि नुसतं नाही, आपण स्मार्टली कॅन्सल केलं. कारण पाकिस्तानचे बऱ्याच गोष्टी दुबईला जातात, तिथे रिपॅक होताना आपल्याकडे येतात. आपण आता म्हणलं की पोर्ट ऑफ एक्झिट
म्हणजे जर कराची असलं तर तिथे काय जात आहे त्याला 200% ड्युटी लागेल. मग ते मायलेज तुम्ही येऊ दे नाही तर इंटरनॅशनल आयसोलेशन ओआयसी समिट इंडस वॉटर ट्रीटी. इंडस वॉटर ट्रीटी बद्दल बऱ्याच जणांना माहिती नाहीये. परत आपण एक खूप दीर्घ देश होतो आपण दीर्घ या वर्षाच्या 3 वेस्टर्न रिव्हर आहेत इंडस चिनाब आणि झेलम. सगळं पाणी पाकिस्तानला जातं. आपल्याला फक्त ऍग्रिकल्चर साठी वापरता येतं नो स्टोरेज. खालच्या 3 आहेत त्या आपल्याला वापरता येतात त्यातलं 80% पाणी आपण तिकडे पाठवतो. आणि पंजाब हरियाणामध्ये प्रॉब्लेम आहे तो जो कॅनाल आहे तो बनत नाहीये. आता आपण परत म्हणलं तशी वेगळी भूमिका घेतलेली. उमर अब्दुल्ला सतत म्हणत होतं त्यावेळी आपण नाही पाणी वापरत आता आपण पाणी वापरणार. आणि त्याचं कारण असं की आपल्यासाठी ते पण नद्यांचा गाळ जो असतो कधी कोणी काढत असतो. आणि त्यामुळे फक्त पंजाब म्हणजे वेस्टर्न पंजाब जो पाकिस्तानमध्ये आहे तिथे फक्त नद्यांमध्ये पाणी आहे किंवा कॅनाल्समध्ये इच्छेवर कॅनाल वगैरे पाणी आहे. त्या कॅनाल्स बनवण्यासाठी आपण पैसे देतो अजूनही देतो पैसे. तो जो करार झाला तेव्हा आणि तिथून पुढे पाणी सिंध किंवा बलुचिस्तानला किंवा NWFP-ला तर जातच. चार तुम्हाला माहिती त्यांच्या प्रदेश NWFP-ला अर्थात काही नद्या येतात तेव्हा अफगाणिस्तानमध्ये. आज आपण आता टुडे वॉटर इज अ वेपन. सिरिया टर्कीमध्ये वाद चाललेला आहे. इस्रायलची स्मार्टली काही नद्याचे पाणी आपण ते जॉर्डनमध्ये येतात त्यामुळे आतंकवाद जॉर्डनकडनं थांबलेला. पण चीनने केलं नाहीये आणि ह्याला एक रिपेरियन म्हणतात. अपर रिपेरियन लोअर रिपेरियन. जिथे उपम म्हणतो त्याला अपर रिपेरियन लोअर रिपेरियन त्यांना ते पाणी सोडतं. ब्रह्मपुत्रावरती आहे वी आर मिडल रिपेरियन आणि बांगलादेश लोअर रिपेरियन. त्यांनी कुठलीच ट्रीटी केली नाही त्यामुळे आज ते म्हणते डायव्हर्ट करतात पाणी. 3 डॅम बांधणार आहेत तिथे. पण आपण एक म्हणलं तसं देकार देश आहोत पण आता they want to use all that what is they don't want to stop water works but they want to use what is our water our entitlement. आणि जेव्हा पाऊस पडतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा तिथे नद्या कुटुंब भरतात त्यावेळेला सुद्धा आपण पाणी वापरतो. तुम्हाला माहिती आहे either water will flow or blood will flow. हफीज सईदनी म्हणले. आणि ज्यावेळेला मला आठवतं एक पुस्तक रिलीजसाठी इस्रायली कॉन्सलने आम्ही मुंबईत होतो आणि चायनीजने व्हेटो वापरला पुलवामा नंतर जेव्हा फ्रान्सने मूव केलेलं होतं की याला टेररिस्ट करा म्हणून. आय हॅव नेव्हर बीन सरप्राइज कारण मी चायनाला सुद्धा खूप स्टडी करतो की चायना व्हेटो का वापरतो. एक तर त्यांची खूप मोठी $65 बिलियन त्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कॉरिडॉर लावतो पाकिस्तान. ह्या इन्व्हेस्टमेंट वरती त्यांना माहिती आहे की तिथे जर ते आतंकवाद झाला आणि झालं कराची त्यांची जे कॉन्सुलेट त्याच्यावर अटॅक झालेला आहे काही चायनीज वरती अटॅक झालेला. ते म्हणतात की असं झालं तुम्ही नको म्हणून ते पाकिस्तानला नेहमी शेल्टर करतात ना तीच सैला शेल्टर करतात. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे 11 मिलियन मुस्लिम्स ऑफ देअर इन चायना युगीर मुस्लिम्स सिंग आज त्या मुस्लिमांना रमजान करू देत नाही. नो प्रथा. त्यांना इतकी बंधन आहे. त्यांना 1 मिलियन मुस्लिम आहे त्यांना कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स मध्ये ठेवलेलं आहे. ते सगळे टर्किश ओरिजिन्स आहे. म्हणून आता कुठे टर्कीने हे दाखवले झाले तसं थोडंफार त्यांना काही त्यांच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली. मलेशियाने केली. पण त्यांना माहिती की समजा जर या हफीज सईद किंवा त्याच्या हफीज सईद जस्ट हफीज सईदचं नाव आहे ऍक्च्युअली पाकिस्तान सायकल. आज काय हफीज सईद पहिले केला काय दुसरा कोणतरी ती सायकी बदलली पाहिजे. आणि त्यांना त्या सायकीची भीती वाटते की त्यांनी एखादं पिल्लू आमच्या चायनामध्ये सोडलं त्यांनी सोडलेली पण आहे. त्याच्यात दाखवले चित्र तुम्हाला सिरिया जसे आता पुरावे भेटतात श्रीलंकेमध्ये काही जण गेलेले चायनामध्ये पण गेलेले आणि कित्येक चायनामध्ये असे अटॅक झालेले अधिकारी त्यांना ते करायचे नाही त्यामुळे ते त्यांच्यावरती एवढी बंधनं मानत आहेत. पण मुस्लिम कंट्री त्याच्याबद्दल बोलू शकत नाही कारण चायना स्पीक फ्रॉम स्ट्रेंथ. तुम्ही परवाच पिक्चर बघितलं असेल चायनामध्ये 2 मॉस्कना त्यांनी बुलडोझर केले. कोणी त्यांच्याबद्दल बोलत. चायना इंडिया मला फक्त ट्रेड बद्दल म्हणायचंय की आता खूप मोठ्या प्रमाणावरती ट्रेड $65 बिलियन आणि आता पण वाढतोय.
पण मी सगळ्यांना नेहमी एक अपील करत असतो की देयर इज समथिंग कॉल्ड ऑफिशियल ट्रेड. म्हणजे अगदी नागपूरची मेट्रो सुद्धा चायनात नाही येते. दॅट इज ऑफिशियल ट्रेड. गव्हर्नमेंट डिसाइड्स दोज पॉलिसीज. But there is almost equal amount, or at least 30 billion, half of it is unofficial trade. आणि आपण सगळे त्याला काळजी घेऊ. तर आपल्याला गोष्टी स्वस्त पाहिजे. आपल्याला 300 रुपयाचा फिलिप्सचा इंडियात बनवलेला बल्ब नकोय. पण चायनात ती बनवलेला 100 रुपयाचा बल्ब आपल्याला हवा आहे. चायनात बनलेल्या गणपतीच्या मूर्ती पाहिजे, कॅन्डल्स पाहिजेत, पतंग काय ते म्हणतात ते पाहिजेत, मांजा पाहिजेत. आपल्याला अजून काय काय गोष्टी अशा ज्या आहेत ते चायनामधनं पाहिजे. माझे काही काही मित्र आहेत ते म्हणतात की मी माझी बायको मी चायनाला जातो, आमचं एअर तिकीट हॉटेल सगळं काय होतं आणि इतकं करून आम्ही जेव्हा टाईल्स आणतो त्या घरामध्ये लागतात, अक्षय कुमारची ऍडव्हर्टाइजमेंट करतो वगैरे, त्या सगळ्या टाईल्स आम्ही तिकडून आणल्यानंतर सुद्धा आम्हाला खूप पैसे मिळतात. अरे तर भारतात बनतात गोष्टी, महिला उद्योगात गोष्टी बनतात, तुम्ही का नाही बनवत ते भारतात? आणि तू आपण इकडे नोकऱ्या नाही, रोजगार नाही, या गोष्टी बोलतो. आणि हेच सगळे पैसे चायना नुसतं घेतही नाही, पण ते परत पाकिस्तानला देत. त्यामुळे आपण दोषी आहोत. माझा ड्रायव्हर जो माझ्याबरोबर आलेला आहे हनुमान, एका चौकामध्ये पुण्याच्या होतो आणि तुम्हाला माहिती मोबाईल लावण्यासाठी असे गॅजेट असतं, असं प्लास्टिकचं पेंटशेड वरती लावतो तुम्ही आणि मग त्याचा ड्रायव्हर चक करत असतो. त्याने खिडकी खाली गेली तो एक जण विकत होता. तो म्हणला किती लागायचं? त्यांनी सांगितलं 200 रुपये. तो म्हणला कुठलं बनलंय? मला चायना. लगेच त्यांनी मेट्रो वरती गेली. त्या त्यांनी माझं भाषण ऐकून. आपण आपल्यावरती अशी बंधनं ठेवली पाहिजे, कारण आपणच आपण म्हटलं तसं त्यांना आतंकवादीसाठी पैसे पुरवतो. आणि म्हणून सबंध जवळजवळ 140 देश चायना बरोबर घ्या, पण आपण आणि भूतान अर्थात आपली ट्रिटी आहे, आपण दोघांनी या ओबारमध्ये भाग घेतलेला नाही. पण अफसाईडची मानत तो रस्ता जातो. आणि तुम्हाला माहिती आहे की आता चायना हे सगळं जे करत आहे त्याच्यामध्ये लोन्स आहेत, डेट्स आहेत. आता श्रीलंका त्यांचे पाय पकडायला लागले. 100 वर्ष त्यांनी त्यांचं जे पोट आहे हनुमान पोटाचं ते देऊन टाकले चायना. आता इंडियाकडे आले तर म्हणतात की तुम्ही एअरपोर्ट बांधा, आम्हाला काही जरूर नाही. आफ्रिकेमध्ये देश असेच झाले. आणि पाकिस्तानला वर्ल्ड बँक लोन का देत नाही? ते म्हणतात की तुम्ही चायनाचं लोन कसं परत करणार ते आम्हाला कळवा देईल, कारण तुमची जीडीपी आणि तुमचं काय जे आहे सगळं ते कसं काय तुम्ही मॅनेज करणार. त्यामुळे पाकिस्तानवरतीच काही बंधन आहेत. हा तो त्यांचा रोड आहे बाजार पोर्ट. आणि ह्या मुंबईत जेव्हा एक शिप गेलं इराणला शाहबहारमध्ये, त्याच्या सैनिकाला गेलो कॉन्सल जनरल ऑफ अफगाणिस्तान, कॉन्सल जनरल ऑफ इराण मध्ये, आणि शिप गेलं. माझा एक मसाला किंग पुण्याचा आहे, तो म्हणतो अरे अफगाणिस्तानमध्ये ही इतका स्वस्त मिळतो, आपण आणि आणू शकत तिकडून. म्हटलं आणा की तुम्ही, पण तो म्हटलं पाकिस्तान अलाव करत नाही, कारण आपल्याला तिथून जर रोडने आणलं तर स्वस्त पडेल, दुबईवर आणायला लागतं. पण आता आपण शाहबहार केले आणि त्यामुळे आपण आता पहिल्यांदा शिपमेंट त्या दिवशी गेली म्हणून ते मुद्दामून त्याला महत्व होतं. ते सुद्धा अशाच साधारणपणे 6 मार्चला वगैरे झालं, 5 मार्चला. दरवेळेला मी सुट्टीवर सुद्धा लोक बॉर्डर म्हणजे एक पिक्चर सुद्धा बॉर्डर, पण आपण एक संकुचित म्हणलं तसं मनाच. आज भारत तसा राहिला नाही. भारत आता एक प्रगतिशील असा मोठा देश. आपण हे आपल्या यंग जनरेशनला सांगितलं पाहिजे, आपण त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आपली जबाबदारी आपल्यासारखे जे ज्येष्ठ नागरिक आहेत रडूराणी सांगू नका काय, कित्येक चांगल्या गोष्टी आपण करतोय. आपण आज नुसतंच आपण असं म्हणलं तसं एक मोठा फुटप्रिंट नाहीये, पण आज जेव्हा इंडस्ट्रीमध्ये बाहेर जाऊन टाटा किंवा मित्तल किंवा पर्सिस्टंट किंवा कोण जे बाहेरच्या कंपन्या विकत घेतात, दॅट इज ऑल्सो आवर इंडियन विक्ट्री. आज चितळे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत अमेरिकेमध्ये, ते बसले माणूस आहे. And we have the capability. We are now looking at equipment. आणि एक सांगायचं वाटतं तुम्हाला की मी एअरफोर्स मध्ये नेहमी वी ऑलवेज थॉट 10-15 years ahead. हे एअर रिफ्युलिंग ज्याची आपली खूप मोठी क्षमता झाली. हे जे सुखोई 30 पुण्यामध्ये आहे, लकीली मी हे दोन्ही विमानं वापरलेली आहेत, म्हणजे सुखोई 30 मध्ये आणि जे रिफ्युलर आहे त्याच्यामध्ये 13.5 तास
विमान वैमानिक एका पॉकेटमध्ये चॉकलेट्स, एका पॉकेटमध्ये पाण्याची बॉटल ठेवतात. 13.5 अशी आपली एक वेगळी तऱ्हेची शक्ती आहे. अग्नी, मला रिटायरमेंट नंतर अग्नी अवॉर्ड दिलं. मला म्हणत नाही मी, पण अर्थातच मला व्हेरी प्राऊड ऑफ दिस. कारण आम्ही जेव्हा ही पहिली टेस्ट झाली त्यावेळेला, आता त्याचं नाव आहे अब्दुल कलाम आयलंड, ओडिसाच्या कोस्टला, तिथे होतो. आणि एकमेकांना मिठ्या मारल्या की 5,500 किलोमीटरची आपली रेंज आहे. आपण सांगत नाही कोणाच्या विरुद्ध वापरू, पण तुम्हालाच कळेल आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. आणि अजून कित्येक पॉईंट आपण पुढे जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर इस्रो इतक्या चांगल्या गोष्टी करते. चंद्रयान, मंगलयान, पुन्हा एकदा आपण चंद्रयान पाठवतो सप्टेंबर. गगन त्यांनी मुद्दाम म्हणून भारतीय वायुसेनेसाठी अँग्री बर्ड आणि नेव्हीसाठी रोहिणी म्हणून सॅटेलाइट केलेले. आपण अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या गोष्टी करतो. मिशन शक्ती, त्याच्यामध्ये आपण आता आपला लो ऑर्बिट सॅटेलाइट जोडवला. तुम्ही कल्पना करू शकत नाही किती स्पीड असेल त्याचं, आणि अक्युरेटली ते उडवणं. सो वी हॅव दॅट काइंड ऑफ केपॅबिलिटी. आवर सायंटिस्ट आर पीपल आर गुड. आपल्याला फक्त त्यांना नर्चर करायचं आणि चांगल्या गोष्टीकडे प्रवृत्त करायचं. पण पाकिस्तान आपल्या यंग पॉप्युलेशनना कसं ड्रग्स मध्ये, पॉर्नोग्राफी मध्ये, पण मी आता 2 एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा अध्यक्ष आहे. आमच्या जवळपासचे जे पान विकणारे कोण जे असतात सगळे त्यांच्यावरती नजर असते. काय तुम्ही ड्रग्स विकताय, काय करतायत? त्यांना काही ना काहीतरी करून त्यांचं मन कलुषित करायचं. त्यामुळे आपली पुढची जनरेशन सुद्धा तुम्हाला माहिती आहे, आपण कुर्ता पंजाब पिक्चर बघितला, आता सुद्धा त्याचा एक असा स्ट्रॅटेजिस्ट त्याच्यामध्ये आलं होतं की भारत प्रबळ देश होता, त्याला काय करायचं? तो म्हणलं सोपं आहे ना, त्यांना जातीवरती, रिलिजन वरती, सगळ्यावरती फोडा, लँग्वेज वरती. त्यांना काय भांडायला वेळ लागत. म्हणून आम्ही जेव्हा म्हणत असतो की आम्हाला मिलिटरीला एकच रिलिजन आहे, फक्त आम्ही आर इंडियन्स. तुम्ही कधीच कोणाला विचारत नाही तू कुठला आहे, स्पाय आहे. कुठेही जात नाही. कुठल्याही भारतीय वायुसेनेच्या लोगामध्ये जा, नाहीतर कुठल्या शिप वरती जा, सगळे सण आम्ही करतो आणि एकत्र असतो. जे युनिटी डायव्हर्सिटी आपण जे म्हणतो, विविधतेतनं एकत्र, ते तुम्हाला तिथे दिसतं. मिनी इंडिया दिसते. आपण कसं आत्मसात केलं पाहिजे. आपण दुसऱ्यांना नेहमी म्हणलं तसं मीडिया परसेप्शन वॉर सगळ्यांमध्ये आपण टाकतो. त्याचं कारण असं की आपण असे बळी पडतो. सायबर सिक्युरिटी फार महत्वाची आहे. ऑपरेशन ऑर्चर्ड तुम्ही ऐकलं नसेल तर, सिरियामध्ये नॉर्थ कोरिया न्यूक्लिअर रिॲक्टर बनवतो आणि इस्रायलला तुम्हाला माहिती आहे त्यांना माहित नको होतं. त्यामुळे ते म्हणले की त्याला आता काहीतरी करून उद्ध्वस्त करायचं. त्यांनी एक UAV पाठवलं, त्याच्यामध्ये बग होता. नाही तुम्हाला एखाद्या पिक्चरमध्ये, बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये दाखवतात की म्युझियम मध्ये डायमंड ठेवलेला आहे आणि तो चोरायसाठी म्हणून ते काय करतात, तेच पिक्चरच्या स्क्रीनवरती पोलीस जे बसलेले असतात तिथे सिक्युरिटीचे, त्यांना दाखवतात की तेच पिक्चर आहे. पण ऍक्च्युअली सिरियल रेडार्सना तेच दिसत होतं. सगळं काही चांगलं चाललंय, पण चाललं होतं उलट. 15 मिनिटांमध्ये येऊन त्यांनी तो विजय लागले. अशी पॉवर आहे सायबर सिक्युरिटीची. आणि म्हणून मेक इन इंडिया, अर्थात व्हेरी फॉर्च्युनेट तुम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांनी सुभाष रेड्डी ट्राय केलं. मेक इन इंडिया बद्दल मी एवढंच सांगू शकेन की मी म्हणत असतो की एक एरोस्पेस कमिशन आपण केलं पाहिजे. कारण तुम्हाला म्हणलं तर इस्रोचं खूप चांगलं चालेल. मिलिटरी एव्हिएशन आपण काही ना काहीतरी करतो. ही सगळी गुन्हा दाखवते आपण काही ना काहीतरी करतो. मी म्हणलं तसं मँगलोरच्या ऍक्सिडेंट मध्ये बघितलं, सिव्हिल एव्हिएशन मध्ये आपण काहीच करत नाही, नट सुद्धा नाही म्हणून. आणि आपण आता 3rd लार्जेस्ट इन द वर्ल्ड गोइंग टू बी सिव्हिल एव्हिएशनचे. जर परत एकदा एक समन्वय आपण आणलं, या तिन्ही मध्ये जे एवढा मोठे मार्केट आहे, त्याच्यामुळे आपले लघु उद्योग, SME म्हणतो आपण, कित्येक नोकऱ्या होतील, टेक्नॉलॉजी वाढ, रिसर्च वाढ. एरोस्पेस कमिशन फार महत्वाचं. हे रफायल आपण घेतो, रिक्रुटिंग, या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे आकाश मिसाईल, ब्राह्मोस, आपण कित्येक गोष्टी करतो. पण अर्थात आपल्याकडे काही मेक इन इंडियासाठी कमी आहेत, म्हणजे इंजन बनवत नाही.
आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पुढे जाऊ शकतात. सिव्हिल एव्हिएशन मी तुम्हाला एवढ्यासाठी दाखवतोय की मी जी इन्क्वायरी केली होती दुबई मँगलोरची, त्याच्यामध्ये म्हणलं तसं फार महत्वाचा मुद्दा जो आला होता ते अॅनिमेटेड पिक्चर आहे, फिल्म आहे जी तुम्हाला माहिती की 840 डिग्री टेम्परेचर झालं होती. जी ऑरेंज बॉक्स, ऍक्च्युली ती ब्लॅक बॉक्स म्हणतात पण ती ऑरेंज कलरची असेल, ती अशी जळाली होती 850 डिग्री टेम्परेचर मध्ये. तेव्हा फक्त ते कोर होतं. आम्ही अमेरिकेला तरी घेऊन गेलो तिघ जण आणि त्यांनी या टोली भेटले. त्यात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्ड. जर तुम्ही हे जर येलो बघताय थोड्या वेळाने अजून दिसेल, हा पायलट झोपलेला होता. दुसऱ्या देशाचा पायलट होता हा, पण मुख्य म्हणजे तो कोकत होता आणि कितीतरी वेळ तो असा घोरत होता. पहिल्यांदा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरवरती आपण ऐकले. आता ते दोघंही गेले. अलवारिया म्हणून जो दुसरा पायलट होता मुंबईचा, पण तो मँगलोरमध्ये राहत होता, तो त्यांना सांगितलं की लेट्स गो अराउंड, लेट्स गो अराउंड, लेट्स गो अराउंड. इव्हन त्या जे विमानाचे काही असतात त्यांनी इन्स्ट्रुमेंट त्यांनी सांगितलं गो अराउंड, पण त्याही तो चालला. किंवा किती आहे त्याच्यात, तो जो येलो पट्टा आहे त्याच्यावरती, तर त्याचं स्पीड खूप जास्त होतं. सुरुवातीला टच डाऊन करण्याच्या वेळी तो अर्ध्या वाटेवर गेला आणि पुराणवरती, गाड्यावरती, गेट्यावरती जवळजवळ 100 फिटनेसेस घेतले. त्याच्यामध्ये बोईंगचा टेस्ट काढत होता. त्यांनी सांगितलं की हे विमान खरं पाहिलं तर 2500 फुटामध्ये थांबवू शकतो, पण जर तुम्ही व्यवस्थित ते थांबवायचा प्रयत्न केला, म्हणजे ब्रेकिंग थ्री इंजिन वगैरे वगैरे त्याचं जे असतं टेक्निक, याला एकदम नंतर तुम्ही बघाल तर त्याने थ्रॉटल वाढवला. त्याला वाटलं की आपण परत जाऊ, अर्थात ते झालं नाही. तिकडे जी रेल होती त्याला धडक बसली आणि 158 लोक गेले, 8 जण वाचले. त्यात एक बांगलादेशची मुलगी जी मँगलोर उडुपी तिथे बाई इन्स्टिट्यूट मध्ये मेडिकल स्टुडंट आहे, ती वाचली. असं मी म्हणतो तसं एरोस्पेस कमिशन झालं पाहिजे. अजून पण कित्येक सिक्युरिटीचे इश्यूज आहेत. वॉटर शॉर्टेज, फूड सिक्युरिटी, एन्व्हायरमेंट. आज मला सांगण्यात आलं की आज मी थोडं लकी आहे की आज थोडं टेम्परेचर कमी झालं, कारण थोड्या दिवसापूर्वी पाऊस पडला. 41, पुण्यामध्ये 43 डिग्री टेम्परेचर, तरी ऐकलं तर आम्ही बरंच असं काय काय काम करतो. पण म्हणलं तसं की द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड, पुढच्या वर्षी विल बी द यंगेस्ट इन द एंटायर वर्ल्ड. ऍव्हरेज एज गोइंग टू बी 29 इयर्स. आणि मी एक आशावादी आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही आशावादी राहा. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, माझं भाषण थांबवतो. माझा आशावाद याच्यासाठी येतो की सगळे आपल्या देशाचे नागरिक आहेत, ते आपल्या भारताच्या ध्वजासाठी काही ना काही रूपाने काम करत असतात. प्रत्येकामध्ये ती आत्मीयता असते. आणि मला याचं प्रत्युत्तर आलेलं आहे. 71च्या युद्धामध्ये इतके जण आम्हाला काय काय द्यायच्या गोष्टी. कारगिलमध्ये तेच झालं. आमच्या स्टेशनच्या बाहेर अंधार आला, रक्त घ्यायला, कपडे द्यायला, अजून काय काय द्यायला. म्हटलं तसं तो अहुजा, त्याची मुलं, त्यांच्यासाठी आमच्या शिस्तुरुस्त माझी बायको द्यायला बघायची त्या काय गोष्टी. अशा या सगळ्या अवस्थेमध्ये मला इतकं नको होतं. पण जो एक असा निधी असतो आमचा वेलफेअरसाठी, त्या कारगिलच्या युद्धामध्ये ब्रिगेडियर गुरुंग त्यांचा स्वतःचा मुलगा होतो तिथे कारगिलच्या युद्धामध्ये वीरगतीला गेला. ब्रिगेडियर गुरुंग आणि मी अशाच एका कार्यक्रमाला रेल्वेच्या गेलो होतो. आणि त्या रेल्वेच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला दोघांना 50,000 रुपयाचे चेक दिले. आणि खाली उतरत असताना ते जनरल मॅनेजर मला म्हणले तुम्ही त्याला भेटाल का? म्हणजे नक्की भेटेल. तिथे एक माणूस उभा होता एक फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये. मी त्याच्याजवळ गेलो. त्यांनी मला एक तसं थरथरत हातामध्ये एनवलप दिलं. म्हणलं आप कौन है, क्या है? उसने नाम बताया नहीं ना, तो उसने मेरा नाम पूछा, कुछ बताया. मैंने उससे पूछा कि बताओ तो भाई क्या है. बोला क्या, देखिए मैंने आपके लिए लाया हूँ. त्याच्या आतमध्ये 3,500 रुपये होते. म्हणलं आप मेरे को प्लीज बता दीजिए आप कौन है. मला कित्येकदा घरीकडून येतो. तो म्हणला मी ह्या स्टेशनवरचा भिकारी आहे आणि सगळ्या भिकाऱ्यांनी मिळून देशासाठी 3,500. दिस इज इंडिया. आणि अक्षय पैशाला मला वाटतं आपण त्या मानसिक आपली जी आहे ती चांगली सक्षम झाली पाहिजे.
Optimus invented a life path to pessimist to parachute. Thank you, Jai Hind. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. ज्या रसिक श्रोत्यांना या विषयाच्या अनुरूपाने एकूण सगळ्या विषयाचा विस्तार लक्षात घेता प्रश्न विचारत असतील मी 5 मिनिट आपल्या सर्वांसाठी देतोय. आपण प्रश्न विचार प्रश्न अत्यंत थोडक्या शब्दात असं विचारण्याचा प्रयत्न करा. पाकिस्तानला 6 नद्याचं पाणी आहे. आता गडकरी साहेबांनी आमच्या हक्काचं जे पाणी आहे पाकिस्तानला देणार नाही असं घोषित केलंय. फक्त ते कधी पूर्ण होईल आणि आपल्या हक्काचं पाणी आपण घ्यायलाच पाहिजे. त्यांना कुठल्याही सवलतीचा उपयोग नाही आणि पाकिस्तान बरोबर जो व्यापार आहे तो पूर्ण बंद केला पाहिजे. त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. तुम्ही म्हणलं ते अगदी बरोबर आहे. आपण व्यापार बंद केलाच आहे. त्यांना म्हणलं तसं मोस्ट फेवरेट नेशन आहे ते पण कॅन्सल केलेलं आहे. आणि तुम्ही जे पाण्याचा देश म्हणलं 2 डॅम्स ऑलरेडी आता तयार व्हायला लागले. ते बबलेवार डॅम म्हणून आहे आणि म्हणलं तसं त्या बाबतीमध्ये सगळ्यांची सहमती आहे. मुद्दाम वडिलांचं नाव घेतलं की तिथे जे सगळे कॅश्मीर आहेत त्यांना पण ते पाणी हवं आहे आणि त्यामुळे आपण ते 2 डॅम्स बांधायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये एक संकट आलेला आहे. त्याबद्दल अर्थात पाकिस्तान पुन्हा इंटरनॅशनल कोर्टमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय पण ते काय त्याचं फायदा नाही म्हणून त्यामुळे आपण नक्कीच ते पाणी वापरू. पण म्हणलं तसं काय आहे आपल्याला पाकिस्तान जनतेशी दुःख नाही. ते कोणाला निवडून आणतात त्याला दुःख नाहीये. आपल्याला जे पाकिस्तान हानी आहे म्हणून हा जो बालाकोटचा हल्ला किंवा हे जे आपण त्यांना हे करतो आहोत त्याचं कारण असेल की त्यांना खरं ते हल्ले पाहिजे म्हणून त्याचं मत व्यापार बंद केला पाहिजे. व्यापार बंदच केला नाही. इव्हन पण लाईन ऑफ कंट्रोलचा होता ना म्हणजे पाकिस्तान आपल्याकडे कॅश्मीर मधून घ्यायचा तो सुद्धा बंद झाला. थोडासा भारताला उशीर झाला नाही. आपल्या सर्वांचे समोर काही प्रश्न असतील परंतु आपल्या व्याख्यानमाले ते 100व्या वर्ष विरोधी संघाच्या 100 वर्षांच्या प्रथम व्याख्यान पुष्प विकण्यासाठी आदरणीय मार्शल मानश्री भूषण गोखले या ठिकाणी प्राप्त झाले. विषयाचा विस्तार खूप मोठा आहे. जवळजवळ 2-3 तास विस्तार भाषण बोलायचं खूप मोठा झाला. परंतु भारताची संपूर्ण ह्या सगळ्या संरक्षण विषयाची भूमिका आणि शेजारची जी ब्रह्मदेश आहे चीन आहे पाकिस्तान आहे या सर्वांची एकूण संरक्षण विषयाची रचना आणि आपलं त्यातलं उदार महत्वाची धोरण त्यातून होणाऱ्या काही वेळा अडचणी काही वेळा त्रास हा सगळ्याचा विस्तार होईल आणि विशेषतः पुढच्या 10-15 वर्षात आपल्याला काय करायला लागेल कशा प्रकारची संरक्षणाची रचना करायची आणि जाता जाता नागरिक म्हणून आपली काही भूमिका असते. त्यांनी एक उदाहरण दिलं की 3,500 रुपयाचं कलेक्शन यासाठी केलं आहे. नागरिक म्हणून सुद्धा आपली काही भूमिका असू शकते त्याचाही त्यांनी उल्लेख त्या ठिकाणी केला. त्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्व असलेलं भाषण आपल्याला आज प्राप्त झालं आणि विशेषतः प्रामुख्याने 100व्या वर्षाच्या वसंत व्याख्यानाच्या उद्घाटन सत्रासाठी प्राप्त झालं. खरोखर आमच्या सर्वांचं भाग्य आहे. मी माननीय श्री मकरंद देशपांडे यांना प्रार्थना करतो ते आपल्या सर्वांच्या वतीने आणि आमच्या संस्थेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ करून कृतज्ञता व्यक्त करावी. या व्याख्यानासाठी दीर्घकाळ अंतरावर प्रयत्न करतात. आपण सर्व छोटे जर तर उदार मनाने सर्व प्रयत्न करतच आहात. त्यापैकी माननीय नानासाहेब चितळेश्री आणि सौ या व्याख्यानासाठी उपस्थित राहिले त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर DYSP माननीय संदीप सिंग गिल या ठिकाणी उपस्थित आहेत. या व्याख्यानासाठी सर या ठिकाणी सर प्लीज जरा थँक्यू सर. या व्याख्यानासाठी तुम्ही उपस्थित झाले. थोडं प्रिंटिव्शन देत मी अगोदर आलोपर्यंत म्हटलं होतं परंतु सर आपण पुढची 13-14 आपल्या व्याख्यानाच्या यावी अशी माझी विनंती आहे. त्याचबरोबर अंगापक्ष ताकती हे जिल्हा विशेष शाखाचे प्रमुख आहेत तेही या व्याख्यानासाठी उपस्थित झाले. नंतर संस्थेची वतीने त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो.
दिनांक 4 तारखेच्या व्याख्यानात थोडासा बदल झालेला आहे. आता या ठिकाणी कॅप्टन मालवाडकर यांच्याच एअर फोर्स किंवा एअर फोर्सच्या विषयात ते अत्यंत जाणकार एक ग्रुप कॅप्टन ते ह्या एकूण सगळ्या रचनेच्या आपल्या व्याख्यानमालेचे किंवा विरोधी विद्यार्थी संघाचे एकूण परिवारातले घटक आहेत. त्या ठिकाणी 2-3 वेळा घेऊन गेले. त्यांचं व्याख्यान 4 तारखेचं जे नियोजित व्याख्यान होतं माननीय श्री अरविंद वसंत जोगळेकर यांच्या काही कारणाने येऊ शकत नाही, त्यामुळे 4 तारखेचं व्याख्यान कॅप्टन ग्रुप कॅप्टन मालवाडकर सरांचं होईल. उद्याचं व्याख्यान माजी खासदार श्री प्रदीप रावत सागर मानव प्रकल्प उद्याचं व्याख्यान आहे. आपल्या सर्वांना प्रार्थना आहे की पुढच्या 13-14 दिवसात आपलं सर्वांचं सहकार्य प्राप्त व्हावं आणि असं व्याख्यानाला अत्यंत पुष्ट आणि आनंदायक व्हावं अशी मी बघतो. वेळेवर यावं, कारण जो पहिला येतो ना त्याच्यावर तो अन्याय होतो. तो म्हणतो की आम्ही बरोबर तुमचं 6:45 टायमिंग घेऊन बसतोय, पडतो. आमच्याकडे खरोखर सगळं सांगतो, मी प्रामाणिकपणे सांगतो की आमच्याकडे सगळी तयारी असते. आमचा वक्ता सकाळी येण्यापासून संपूर्ण व्यवस्थेत आम्ही त्या सगळं असतो. परंतु श्रोत्यांची संख्या लक्षात घेऊन आम्हाला खाली वक्त्याला लागतं. थोडंसं आमची अडचण असते, आमची अडचण समजून घ्या. आपण जर 6:45 बरोबर आला तर 6:45 पुढे व्याख्यान सुरू, कारण पुढे प्रोटोकॉल 5 तारीख वगैरे परिचय वगैरे थोडंसं वाटतो त्यात 15-20 मिनिट जातात. परंतु आपण जर वेळ करतो तर आपण वेळेवर व्याख्यान सुरू आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ होईल असा प्रयत्न करतो. परत एकदा मान्य सन्मान्य करते आणि सर्व आपल्याचे आभार व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम संपला आहे असं जय